भगवानी हिरवा तर फाडून घेतला त्यांनी, पिढी उद्याच्या आता तिरंगा दाऊ कसा. आत्ता खरं तर पुन्हा कवितेला सोन्याचे दिवस यायची सुरुवात झाली असं मला वाटतं. जिजीले जिजी म्हणता झाला जिभेले निवारा, सासूले सासू म्हणता गेला तोंडातून निवारा. जर साहित्य क्षेत्रात काव्यात्मक मंदिरं बांधायची झाली तर गाभाऱ्यात सुरेश भटांशिवाय पर्याय नाही. पुण्यात हल्ली ती वावरते म्हणून ये जा करतो, नाही तर माझी कराड नगरी कसली सुंदर आहे. तर ज्या कवितेचं अगदी सहजासहजी गाणं होऊ शकतं ते म्हणजे गझल. आणि साडीचे त्या कौतुक कसले करावयाचे म्हणता, तिने नेसली म्हणून मग ती साडी सुंदर आहे. सिंधुताई सपकाळांनी तर खूप त्यांच्या गझली वापरल्या. त्यांच्या नक्कीच, भाषण नक्कीच. ऐकता ऐकता आपण मोठे झालोय. त्यांच्या भाषणांतून त्या गझली येतात अर्थातच, त्या भिडतात लिटरली. पूर्ण कवितेतून तुम्हाला जे म्हणायचं आहे ते फक्त 2 ओळीमध्ये तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. कवितेचे प्रकार काय काय असतात? गझल संग्रहाची जी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्या सुरुवातीच्या मनोगतांमध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी अक्षरशः गझल शिकवली. आणि कोणाचे पदपक्ष प्रतिष्ठा नाव चिन्हही जाते, कोणाचे पदपक्ष प्रतिष्ठा नाव चिन्हही जाते, आणि कोणासाठी हाटील डोंगर झाडी सुंदर आहे. आत्ता तरी आपल्याकडे किती मोठे मोठे मुद्दे आहेत. बरोबर. ते सगळे सोडून जर वंदे मातरमवरच चर्चा होत असेल तर जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे असं असतं की अरे आम्ही काय जातपान मानत नाही, आम्ही त्या लोकांच्यात जाऊन सुद्धा जेवतो. हे जे त्या लोकांच्यात आहे हेच तर जातीयवाद आहे. सोडले जर लाभ सारे शासनाचे, सोडले जर लाभ सारे शासनाचे, शक्य आहे का बदलणे जात माझी. जात शाहू भीम फुलेंची एक होती, तीच व्हावी वारसाने जात माझी, तीच व्हावी वारसाने जात माझी. नमस्कार. मला आयुष्यामध्ये खूप हुशार माणसं भेटत असतात. मागच्या वेळी म्हणल्याप्रमाणे असेच अनेक हुशार भेटलेल्या माणसांपैकी एक म्हणजे सर्वज्ञ मोरे, जो माझ्या शाळेचा मित्र आहे शाळेपासूनचा. त्याच्याबरोबर आज मी कवित्व याविषयी बोलणार आहे, कारण तो एक खूप छान कवी आहे. आजचा आमचा विषय तो आहे. सो सुरू करूयात. नमस्कार सर्वज्ञ. नमस्कार. सो हाव आर यू? मस्त, नेहमीप्रमाणे. येस, दॅट्स ग्रेट. कवितांचं खूप महत्त्व आहे भारतीय एकूण आयुष्यामध्ये सुद्धा. इंग्लिश फार आपल्याला टच होत नाहीत, पण भगवद्गीता कविता आहे, उपनिषदांमधल्या सगळ्या रचना कविता आहेत. ते श्लोक वगैरे किंवा जे काही ग्रेट तत्वज्ञान जे काही सांगितलं गेलं भारतानं, त्या सगळ्या कवितांच्या स्वरूपात सांगितलं गेलं. काय सांगशील? नक्की, जसं तू म्हटलास तसं इव्हन आपल्याकडे ज्ञानेश्वरीला महत्त्व आहे, जे अगदी गावागावात पारायण होऊन जातात. ती सुद्धा एक दीर्घ कविता आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. त्यामुळं ग्रामगीता कविताच. त्यानंतर म्हणजे जे संत साहित्य जे अगदी म्हणजे मुखोद्गत असतं लोकांच्या, त्या सगळ्या कविताच आहेत. म्हणजे इंद्रायणीत तरंगली ती सुद्धा कविताच होती. त्यामुळं कविता कधीसुद्धा मरण पावू शकत नाही. आणि कवितेवरच जे साहित्य क्षेत्रामध्ये कवितेची जी ताकद आहे, म्हणजे गद्यामध्ये कसं की आपल्याला जे सांगायचं आहे, जे लिहायचं आहे ते मुखोद्गत होणं किंवा ते लोकांनी जसंच्या तसं लक्षात ठेवणं ही खूप अवघड गोष्ट होऊन जाते. पण कविता ही अशी गोष्ट आहे की जी एखाद्यानं लिहावी आणि ती म्हणजे इतर जण ते लक्षात ठेवतात, पाठ करतात, तर ते कवितेचं आणि त्या कवीसाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. काय वाटतं, काय महत्त्व आहे या कवितेचं मानवी जीवनामध्ये? महत्त्व म्हणजे मुळात आपण कुठलीही व्यक्ती असेल तर म्हणजे गाणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे प्रत्येक मोमेंटला महत्त्वाचं असतं. म्हणजे अगदी, आणि आत्ता तर आपण बघतो की म्हणजे अगदी इंस्टाग्रामच्या स्टोरीपासून व्हॉट्सअपच्या स्टेटसपर्यंत प्रत्येक गोष्ट शेअर करताना सोबत जर बॅकग्राऊंड म्युझिक असेल, बॅकग्राऊंडला एखादं गाणं लावलं तर ते जास्त लोकांना भारी वाटतं. तर मुळात ते गाणं म्हणजे ते प्रोसेस होण्यापूर्वीची ती कविताच आहे, एका कवितनं लिहिलेली. करेक्ट. अर्थात त्यात पुन्हा आणि भरपूर गोष्टी येतात की ते कवितेचं गाणं होताना म्हणजे काही गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, किंवा एखादी कविता लिहितानाच ती एकतर म्हणजे कविता म्हणून लिहिणं असेल, गीत म्हणून लिहिणं असेल, गझल म्हणून लिहिणं असेल, त्यात वेगळं त्या गोष्टींचा भाग वेगळा. पण तरी पण हे जे महत्त्व आहे म्हणजे अशी कुठलीच व्यक्ती नसेल निदान आपल्या महाराष्ट्रात तरी की ज्याच्या आवडीची एखादी कविता नसेल. म्हणजे आपण म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या म्हणतो मी, जो शिकलेला आहे करेक्ट, किंवा जो शिकलेला नाही तो सुद्धा वेगवेगळे अभंग असतील किंवा बहिणाबाईंचं तर उदाहरण असं आहे की त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या पण त्या
इतक्या प्रतीचं त्यांनी लिहिलं की जे आपण आज शिकतो किंवा ज्याच्यावर लोक PhD करू शकतात. तर हे महत्त्व आहे माझ्या मते कवितेचं जीवनात असं आहे की म्हणजे तर बहिणाबाईंचा विषय निघाला म्हणून मला ते आत्ता आठवलं की म्हणजे ज्या वेळेला म्हणजे आपण त्यांचं हे सगळ्यांना माहीतच आहे की आधी संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आता हे कविता म्हणून बघितल्यानंतर हे फक्त शब्द वाटू शकतात किंवा काय, पण जेव्हा ॲक्च्युली आपण तो विचार करतोय म्हणजे जेव्हा ॲक्च्युली भाकरी केली जाते त्यावेळेला ते तव्यावर भाकरी असताना पाणी लावायचं असतं. त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला ते करून मी जेव्हा पहिल्यांदा भाकरी केलेली त्यावेळेला ते मला जाणवलं, तेव्हा बहिणाबाईंच्या तेव्हा आठवल्या की म्हणजे जगण्यातलं जे जगण्यातून जी कविता येते ती फार विशेष असते. मी त्यांनीच बहिणाबाईंनीच लिहिलेल्या अजून एक 4 ओळी अशा होत्या. आता त्यांच्या मूळच्या शब्दातल्या मला तशा आठवणार नाहीत, पण त्याचा एकंदर असा होता की मायले माय म्हणता ओठाले ओठ भिडे, चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे, जिजीले जिजी म्हणता झाला जिभेले निवारा. तिकडं बहिणीला जिजी म्हणतात. बरोबर. तर जिजीले जिजी म्हणता झाला जिभेले निवारा, सासूले सासू म्हणता गेला तोंडातून निवारा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये या कवितेमध्ये रिदम आहे, यमक आहे, आणि त्यावेळेला ती नाती आणि त्या नात्यांशी म्हणजे असलेलं एक जे कनेक्शन आहे किंवा मायले माया म्हणता ओठाले ओठ भिडे, बरोबर, ते मातृत्व आहे. मग थोडंसं ते काकीले काकी म्हणता अंतर किती पडे, म्हणजे त्यातून त्यांनी जे सांगितलंय हे एक अशिक्षित बाई लिहू शकते. बरोबर. म्हणजे आपल्याला खरं तर आपल्या शिक्षणाची लाज वाटावी एवढं त्यांचं लिखाण जबरदस्त होतं. आर्यभट्टीय पण एक कविताच आहे, म्हणजे ते श्लोकांच्या स्वरूपात लिहिलंय. सो मी ज्यावेळी विचार करतो ना की या सगळ्या गोष्टींचा, भारतीय संस्कृती किंवा हे सांगितलं, खूप जटिल गोष्ट सुद्धा, खूप कॉम्प्लेक्स गोष्ट सुद्धा एका साध्या स्वरूपात सांगायची किंवा लोकांना भिडेल किंवा ते पाठ होईल किंवा ते दीर्घकाळ स्मरणात राहील यासाठीच ती एक प्रयत्न होता की भारतातले सगळे ग्रेट फिलॉसॉफीज एका कविते किंवा अभंगाच्या स्वरूपात किंवा एका श्लोकांच्या स्वरूपात ते बाहेर आले. बरोबर. इव्हन तुकाराम महाराजांचं ज्या काळात अंधश्रद्धा किंवा देवधर्माचं असं एवढं मोठं सगळं पसरलेलं होतं, त्यावेळेला जर तुकाराम महाराज लिहू शकतात किंवा म्हणू शकतात की 900 सायाचे पुत्र होती तो का करेंगे लागे पती. बरोबर. म्हणजे ते जे तू म्हटलास की अवघड गोष्ट किंवा जी सहजासहजी रुजवली जाऊ शकत नाही ती गोष्ट एखादा मोठा व्यक्ती किंवा एखादा जे थोर समाजसेवक किंवा एखाद्या कवितेच्या रूपात जे सहजासहजी रुजवू शकतो. बरोबर. ते जास्त. आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा त्या आत्ता नुकताच घोळ चाललेला वंदे मातरम वरून ते कविताच आहे. अर्थात ते वंदे मातरम एवढा मोठा मुद्दा आहे का की त्याच्या समोर बेरोजगारी म्हणजे विषयच वेगळा की म्हणजे एवढे ज्वलंत विषय असताना जर संसदेत म्हणजे वंदे मातरम बद्दल चर्चा होणं ओके, गुड पॉईंट, असं त्याबद्दल काही वाद नाही. पण म्हणजे फक्त तेवढ्यावरच एवढा वाद घालणं आणि किंवा काय, म्हणजे आत्ता तरी आपल्याकडे किती मोठे मोठे मुद्दे आहेत. बरोबर. ते सगळे सोडून जर वंदे मातरमवरच चर्चा होत असेल तर जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण हे त्यातनं ऍटलिस्ट सिम्बॉलिकली येतं की हेही खूप महत्वाचं आहे की ते गाणं, ते ह्या सगळ्या गोष्टी, कारण ती प्रेरणा दिली त्या पिढ्यांना, त्या लोकांना ते लढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. ग्रेट. कवितेचे प्रकार काय काय असतात म्हणजे सांग. नाही, कवितेमध्ये तसे म्हणजे एकतर मुक्तछंद नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की मुक्तछंद म्हणजे असं गद्यातच लिहिणं किंवा काय, असं बऱ्याच जणांचा समज असतो. पण तसं नाही. मुक्तछंदामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा रिदम सापडतो जो की म्हणजे कवीला किंवा जो ॲक्च्युली रसिक असतो, जो ज्याला वाचनाची जाण आहे, त्याला त्या मुक्तछंदातला तो रिदम सापडतो. म्हणजे अगदी कुसुमाग्रजांपासून म्हणजे मोठ्या मोठ्या कवींनी सुद्धा मुक्तछंदात खूप छान लिहिलेलं आहे. तर तो एक मुक्तछंद बेसिकली कवितेचा असा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये ज्याला आत्ता सर्वसामान्य लोक ज्याला कविता म्हणून मान्य करतात किंवा ॲक्सेप्ट करतात, जे की यमक अलंकारातलं असतं, तर तो यमक अलंकार फारसा जिथं पाहायला मिळत नाही मुक्तछंदामध्ये. जसं सुचलं तसं लिहिलं, पण ते सुद्धा एका लयबद्ध पद्धतीत, त्याला मुक्तछंद म्हणतो. दुसरं एक असतं जे आता मी म्हटलं की ज्याला सध्या कविता म्हणून जे सर्वसामान्य लोकांना मान्य आहे ते म्हणजे यमक अलंकारातली कविता. मग त्याच्यामध्ये एकतर दर 2 ओळीनंतर यमक असतं किंवा पहिल्या 2 ओळींचं यमक
त्यानंतर तिसरी एक ओळ आणि पुन्हा चौथ्या ओळीत यमक. म्हणजे जे बरोबर. आपण हिंदीमध्ये शायरी वगैरे शायरी जसं असतं बरोबर. 4 ओळी, बरोबर 4 मराठीमध्ये 4 ओळी, तर त्या टाईपमध्ये एक ते झालं. म्हणजे इन शॉर्ट ते यमक अलंकारातली कविता आपण असं बरोबर. नॉर्मल कविता असं कन्सिडर करूया. तर याच्यामध्ये आता मुक्तछंद असेल किंवा या कविता असतील तर याच्यामध्ये एकच विषय हाताळला जातो. आता ह्यानंतर पुढे जातं ते म्हणजे जरा कवितेमधला सुद्धा जो एक तांत्रिक भाग येतो त्यामध्ये छंदोबद्ध कविता असतात. मग अक्षरछंद म्हणजे एक अशी कविता असते की ज्याच्यामध्ये अक्षरांची संख्या सेम असते. समजा अष्टाक्षरी हे असेल ओके. तर कवितेच्या प्रत्येक ओळीत 8 अक्षरं असली पाहिजेत म्हणजे अष्टाक्षरी झाली. ओके. मग त्याच्यामध्ये पण म्हणजे कुठं यती वगैरे अशा प्रकार असतात. म्हणजे कुठं पॉज घ्यायचा किंवा कुठं असं त्यात भरपूर गोष्टी येत जातात. ओके. ओके. आणि सगळ्यात अवघड समजला जाणारा पण तितकाच लोकप्रिय आणि म्हणजे जे मगाशी तुला म्हटलं मी कवितेचं गाणं होताना, तर ज्या कवितेचं अगदी सहजासहजी गाणं होऊ शकतं, सहजासहजी म्हणण्यापेक्षा खूप छान असं गाणं होऊ शकतं गझल. ते म्हणजे गझल. ओके. का कारण की ते लिहितानाच मुळात तो एक रिदम असतो. गझलेमध्ये पण पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे माता वृत्तातली गझल आणि एक अक्षरगण सांग वृत्तातली डिटेलमध्ये गझल. सांग. गझल डिटेलमध्ये सांग. गझलेचं डिटेलमध्ये सांगण्यासाठी म्हणजे मुळात पहिल्यांदा गझल हा विषय निघाला की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाशिवाय गझलेचा उल्लेख करणं म्हणजे जे शक्यच नाही ते बरोबर. म्हणजे अर्थात गझल सम्राट सुरेश भट साहेब. हम्म. म्हणजे मी असं म्हणेन की जर साहित्य क्षेत्रात काव्यात्मक मंदिरं बांधायची झाली तर गाभाऱ्यात सुरेश भटांशिवाय पर्याय नाही. हो. एवढं त्या माणसाचं म्हणजे ग्रेट लिखाण आहे. अर्थात. म्हणजे जर सुरेश भट नसते तर आज मी इथं या पॉडकास्टमध्ये गझलेबद्दल बोलू शकलो नसतो. करेक्ट. म्हणजे उर्दूमध्ये, फारसीमध्ये, अरबीमध्ये वगैरे गझला आधीपासून होत्या. पण म्हणजे एक असतं ना किंवा जो गझलकार असतो त्याला गझल येते, तो फार फार तर त्याच्या शिष्याला शिकवेल. बरोबर. आणि असंच थोडं थोडं म्हणजे जे एक महात्मा फुलेंनी जे सांगितले होते की पाझर संस्कृती शिक्षणाची, एक उच्च वर्गापासून झिरपत 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 तळापर्यंत पोचलं तर पोचलं, नाही तर नाही. बरोबर. पण ते मराठीत झालं नाही कारण मराठीत सुरेश भट जन्माला आले. सुरेश भटांपूर्वी ही गझल अगदी पूर्वीपासून होती मराठीमध्ये. पण सुरेश भटांनी खरं तर ते म्हणजे इतकं स्वतः त्यांनी दर्जेदार लिखाण केलं आणि प्लस त्यांनी ती सर्वसामान्य मराठी रसिकांसाठी गझल खुली केली, शिकवली. गझलेची बाराखडी त्यांनी दिली. ओके. म्हणजे त्यांनी त्यांची जी गझल संग्रहाची जी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्या सुरुवातीच्या मनोगतांमध्ये, प्रस्तावनेमध्ये त्यांनी अक्षरशः गझल शिकवली. ओके. की गझल कशी असते, त्याच्यामध्ये रदीफ म्हणजे काय, काफिया म्हणजे काय, किंवा लगावली कशी असते, किंवा त्यातलं खयाल कसे वापरावे, सगळं सुरेश भटांनी शिकवलं. आणि त्यामुळं आज म्हणजे मी स्वतः, मला गझल शिकवायला कोण आलं होतं, कोणच नाही. मग त्यामुळं म्हणजे मला गझल कोणी शिकवली तर भट साहेबांनी शिकवली. ग्रेट. असं मग तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर सुरेश भट साहेबांना Great. म्हणजे अभिवादन करतो. आणि अर्थातच त्यांच्यामुळं अनेक त्यांच्या गझली ज्या शाळेमध्ये असताना सुद्धा त्या प्रेरणा देत होत्या, आपण ऐकत होतो. सिंधुताई सपकाळांनी तर खूप त्यांच्या गझली वापरल्या. त्यांची नक्कीच, भाषणं नक्कीच. ऐकता ऐकता आपण मोठे झालोय. त्यांच्या भाषणांतून त्या गझली येतात अर्थातच, त्या भिडतात लिटरली शाळेत असताना सुद्धा. म्हणजे सिंधुताई सपकाळांनीच अर्थात माईंनी सुरेश भटांचे जे अर्थात मी तुला म्हटलं की गझलेचं गाणं, बरोबर. माईंनी त्या ज्या गझला ऐकवल्या त्या गाऊनच ऐकवल्या. बरोबर. तर इव्हन माईंची जी मुलगी आहे ममताताई सपकाळ, बरोबर. त्या सुद्धा उत्तम गझलकार आहेत. ग्रेट. म्हणजे तो जो एक गझलेचा वारसा आहे तो असेच सगळेजण पुढे नेतात. आता गझलेच्या बाबतीत टेक्निकली बोलायचं झालं तर मग म्हटलं की खरं तर मला शिकवा आता गझल काय कसं कसं करतात. म्हणजे खरं तर म्हणजे काय म्हणतो आपण, गझल मी शिकवावी इतका मी अजून मोठा नाही, पण मला जेवढं कळलंय तेवढं मी तुझ्या शेअर करतो. नक्की. तर गझलेमध्ये मुळात मी मगाशी म्हटलं की मात्रा वृत्त आणि अक्षरगण वृत्त या 2 वृत्तात गझल म्हणजे 2 प्रकारच्या वृत्तांमध्ये. वृत्त काय असतं त्याचं? हां, तर म्हणजे आपण साधारण 8वी 9वीत मराठी व्याकरणात आपल्याला वृत्त ही कॉन्सेप्ट आलेली आहे. बरोबर. तर वृत्त म्हणजे काय आहे, तर वृत्त समजून घेण्यासाठी मुळात आधी मात्रा ही कन्सेप्ट समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर मात्रा म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखादा शब्द उच्चारण्यासाठी आपण घेतलेला वेळ. ओके. जो की सांगतो म्हणजे त्यासाठी म्हणजे मराठीमध्ये तो वेळ 1 एकक आणि 2 एकक. एकक म्हणजे आता आपण आता सायन्सचे विद्यार्थी आहे किंवा तर आपल्याला युनिट म्हटलं की जरा जास्त समजायला सोपं जातं. तर तो जो वेळ आहे
तो 1 युनिट आणि 2 युनिट मध्ये आपण मोजूया. ओके. जो की उर्दूमध्ये वगैरे त्यातला अर्धी मात्रा वगैरे सुद्धा असते. त्यात बाबतीत मला सुद्धा फार अजून मी शिकलेलो नाही आहे उर्दूच्या बाबतीत. पण मराठीच्या मध्ये 2च मात्रा असतात, एक तर 1 मात्रा किंवा 2 मात्रा. ओके. तर त्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर भारत हा शब्द जो आहे, तर भा 2 मात्रा, र 1 मात्रा, त 1 मात्रा. ओके. म्हणजे इन शॉर्ट काय तर अ ई उ, म्हणजे लहान ई लहान उ, म्हणजे ऱ्हस्व, हां. अ ऱ्हस्व ई ऱ्हस्व उ, ओके. रू. तर हे जे आहेत ते 1 मात्राचे हे झाले आणि उरलेले जे आहेत ते 2 मात्रांचे झाले. ओके. हे म्हणजे सिंपल ते म्हणण्यासाठी लागणारा वेळ, हा, त्याला मात्रा म्हणजे भारत. जर ह्यात आता 1 युनिट कन्सिडर करायचं झालं, र म्हणायला जर एक युनिट लागत असेल, ओके. तर भा म्हणायला तर 2 युनिट लागतात. ओके. हां हां. भारत. मग ओके, तो 4 समजलं. मात्रांचा शब्द झाला. बरोबर बरोबर. हे झाली मात्रांची कॉन्सेप्ट. ओके. पण हे जितकं आत्ता मी भारत या शब्दावरून सांगितलं ते तितकं सोपं नाही. ऍक्च्युली ऍप्लिकेशनमध्ये नाही आहे. ओके. का नाही आहे? कारण की क्षमा हा शब्द आहे. आता क्ष हे ऍक्च्युअली जोडाक्षर आहे, बरोबर. पण त्याचा एंड हा अ या स्वरानं होतोय. बरोबर. म्हणून क्ष हे ऱ्हस्वच कन्सिडर करून म्हणजेच 1 मात्राचं कन्सिडर केलं जातं. ओके. आणि मा हे 2. ओके, क्षमा. बरोबर. ओके. पण अक्षम्य हा शब्द जेव्हा घेतो आपण, तर हे सिंगल आहे, बरोबर. म्हणजे 1 मात्रा असली पाहिजे. पण अक्षम्य म्हणताना पुढच्या क्ष मधला जो क आहे त्याचा आघात अ वर होतोय, म्हणून त्या अच्या 2 मात्रा. अक्ष. आता क्षम्य अक्षम्य म्हणताना त्या म्य मधला पण म चा आघात क्ष वर होतोय, बरोबर. म्हणून त्या क्षच्या पण 2 मात्रा. आणि म्य हे जरी जोडाक्षर असलं तरी ते राहते फक्त य अ, म्हणजे अ शेवटी राहते, त्यामुळे मग ते 1 मात्रा. म्हणजे अक्षम्य हे 2 2 1. हे आता तू सांगताना मला एवढं कळतंय की हे ऍक्च्युली सगळा विचार गाणं तयार होण्याच्या दृष्टीनंच केलंय, कारण ह्याचं सगळं हो. म्हणण्यावरती जास्त म्हणजे भर आहे. गझलेमध्ये विषय असा आहे की आता फॉर एक्झाम्पल करेक्ट. भुजंग प्रयात वृत्त आपण हां हां. शिकलेलं आहे. बरोबर. तर मनाचे श्लोक वगैरे सगळे भुजंग प्रयात वृत्तामध्ये आहेत. ते 12 अक्षर आहेत प्रत्येक ह्याच्यात, 12 काहीतरी अक्षर येतात ना? म्हणजे आता मुळात आता त्यांची नावं देताना सुद्धा आता भुजंग प्रयात हां. ह्याची जी नावं दिलेली असतात ना त्यांनी, हां, हां. तर ते सुद्धा जी लगावली असते, लगावली म्हणजे काय तर अक्षरगण वृत्तामध्ये जे मात्रांचा सिक्वेन्स येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल गा ल गा 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 ल गा गा. आता गा म्हणजे 2 मात्रा, ल म्हणजे 1 मात्रा. ओके. ह्याला लगावली म्हटलं जातं. ओके. मग गा ल गा 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 ल गा 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 ल गा गा हे जे असेल तर ह्याच क्रमानं की 2 मात्रा 1 मात्रा 2 मात्रा 2 मात्रा 2 मात्रा 1 मात्रा 2 मात्रा 2 मात्रा 2 1 2 2 2 1 2 2 ओके. या सिक्वेन्सनं ओळीत आलं पाहिजे. बरोबर. दुसऱ्या ओळीत पण तेच, म्हणजे पूर्ण गझलेमध्ये प्रत्येक ओळीत तोच मात्रांचा क्रम असला पाहिजे. ह्याला अक्षरगण वृत्त म्हणतात. आणि मात्रा वृत्तामध्ये काय असतं तर सिक्वेन्स महत्वाचा नाही, बरोबर, पण संख्या महत्वाची. म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 घेतलं तर 8 मात्रांचा एक गण तयार झाला. हा, दुसरा तिसरा चौथा असे 8 8 8 8. असं नॉट नेसेसरली 8 8च असले पाहिजे किंवा तिथं पण गाल गागाच असलं पाहिजे असं नाही. प्रत्येक वृत्तानुसार वेगळं. म्हणजे असं जर बघायला गेलं तर मी कुठेतरी वाचल्यासारखं झालं की 990च्या आसपास काहीतरी सध्या मराठीमध्ये ज्ञात वृत्त आहेत असं. म्हणजे एक्झॅक्टली हा आकडा किंवा काय हे शेवटी पुन्हा म्हणजे हे अशा गोष्टी आहेत की म्हणजे काय म्हणतो आपण जेवढं त्याच्यामध्ये पुढं जाऊ तेवढं कमीच आहे. पण मी कुठेतरी वाचलेलं की सध्या तरी 990 ज्ञात वृत्त आहेत. अजून अज्ञात काही अजून दुसरी शोधू, कारण त्याला काहीच बंधन नाही ना शेवटी. जेवढं क्रिएटिव्हिटीचं आहे होऊ शकतं. तर मग ते जे मी मला सांगितलं की भुजंगप्रयात वृत्तात जर एखादी तू रचना लिहिलीस तर मनाच्या श्लोकांना जी चाल आहे त्याच चालीत तू ते म्हणू शकतोस. ओके. समजलं. ते अक्षरांच्या म्हणण्यानुसार त्या अक्षरांची ती ठेवण आणि काय म्हणू शकतो आपण ती संख्या. हा, तेच सेम हे आहे ना. बरोबर. त्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ते शिवतांडव स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये ते जो रिदम आहे तोच त्याच वृत्तात मी एक लिहिलेलं होतं. तर ते काय होतं त्यामध्ये काय होतं मुळात ते वृत्त काय वृत्ताचं नाव मला आठवत नाही, पण त्यात लगावली काय आहे की गाल 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 गा. म्हणजे 2 मात्रा 1 मात्रा 2 मात्रा 2 1 2 1 2 1 2 1 असं लिहावं लागतंय. ओके. मग त्यामध्ये मी काय लिहिलं होतं की चेहरे खरे खुरे उगाच ज्ञात जाहले मुखवटे जमा जुनेच आसवात जाहले. ओके. मित्र मित्र म्हणत जास लावलास जीव तू त्याच मानसामुळेच आज घात जाहले.
वाहते नसा नसात रक्त एक माधवा, ओके. वाहते नसा नसात रक्त एक माधवा, कातरी रथा पुढेच रक्तपात जाहले. म्हणजे हे मुळात खूप छान. त्या वृत्तात लिहिलं, त्यामुळे ही चाल बरोबर. एकदम परफेक्टली हे झाले. म्हणजे हे गझलेचं खरं तर म्हणजे सौंदर्य आहे ओके. की तुम्हाला फक्त ते आता ह्याचं उदाहरण घेतलं तर चेह रे, गा ल गा, बरोबर. खरे खुरे, बरोबर. गा ल गा, ल गा ल गा, असं. आता खालच्या ओळीला आलं तर मुखवटे आहे, तर तिथं मुखवटे मू पण ऱ्हस्व आहे, ख पण ऱ्हस्व आहे. मग इथं एक सूट घेणं म्हणतात की एका दीर्घ म्हणजे एका गाच्या जागी म्हणजे 2 मात्रांच्या जागी एक मात्रा आपण जोडून घेऊ शकतो. म्हणजे गाच्या जागी ल ल जोडून घेऊ शकतो. बरोबर. असं. मग त्यामध्ये पण काय तर ते एकाच शब्दात असणं गरजेचं आहे, ते फुटून चालणार नाही. ओके. ओके. समजलं. ओके. तर हे झालं वृत्तातलं. आणि गझलेच्या बाबतीत अजून महत्वाचं म्हणजे मेन ह्यातनं फक्त म्हणजे वृत्त कळलं. ओके. हा, म्हणजे ह्यातनं पण कळलं नाही खरं तर, अजून भरपूर खूप त्याच्यात जास्त खूप आहे. मोठा अभ्यास आहे. Introductory kind of. हा, इंट्रोडक्टरी कळलं की म्हणजे कसं असतं नक्की. ओके. पण आता ऍक्च्युली गझलेचं नियम म्हणण्यापेक्षा म्हणजे काय म्हणतो आपण, एकंदर गझल कधी म्हणावी स्टँडर्ड फॉर्म म्हणजे म्हणजे मला मुळात स्वतःला गझल म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. म्हणजे कोरोना काळात जेव्हा आपण सगळेच घरी एकदम निवांत होतो आणि त्यावेळेला मला म्हणजे त्याच्या आधीपर्यंत गझल नावाचं काहीतरी असतं किंवा काही माहीत होतं. तोपर्यंत मला असं वाटायचं की म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये यमक पाहिजे आणि त्यानंतर दर 4थ्या ओळीमध्ये यमक म्हणजे हे टाकलं की गझल होते, असं एक समज होता की जो की अत्यंत चुकीचा आहे आणि जो की अजूनही बऱ्याच कवींचा किंवा रसिकांचा असू शकतो ज्यांना अजून गझलेबद्दल माहिती नाही. पण ज्या वेळेला कोरोना काळात म्हणजे वेळ होता भरपूर, मग त्यावेळेला गझल काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा झाली. त्यावेळेला मग आणि सुदैवानं आत्ता म्हणजे आपल्याकडं मोबाईलचं किंवा गुगलच्या माध्यमातून सगळी जी माहिती उपलब्ध होते इंटरनेटवर, ते इतकी म्हणजे फायद्याची ठरू शकते. त्यावेळेला मग मी गझल म्हणजे काय किंवा काय म्हणजे त्यातून सुरेश भटांचं बरेचसेच वाचायला मिळालं. त्यानंतर मग पुस्तकं मागवली जी की तशी म्हणजे ज्या प्रमाणात सुरेश भट साहित्य उपलब्ध व्हायला पाहिजे ते सध्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही आहे किंवा जेवढं सुरेश भटांना म्हणजे रसिक वर्गानं किंवा म्हणजे एकंदर महाराष्ट्राच्या ह्यानं त्यांच्या प्रतिभेला जेवढी दाद मिळाली पाहिजे, जेवढा न्याय मिळाला पाहिजे तेवढा मिळालेला नाही असं मला वाटतं. म्हणजे जे आहेत गझल क्षेत्रात किंवा गझल ज्यांना माहिती आहे ते अक्षरशः त्यांना म्हणजे दैवत्व देऊन बसले, त्या बाबतीत वाद नाही. पण सर्वसामान्य लोकांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल एक छोटंसं उदाहरण, आता थोडासा विषय भरकडतोय पण तरी पण की मी वालचंद कॉलेजला असताना मराठी भाषा दिन साजरा करायचा हे होता आणि त्यावेळेला आता ऑब्व्हियसली मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रज समीकरण आहे. बरोबर. मग त्यावेळेला जे आपलं मराठी भाषा अभिमान गीत आहे म्हणजे लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, ते ऍक्च्युली लिहिले सुरेश भट साहेबांनी. पण ते तिथं सर्रास कुसुमाग्रजांच्या नावावर सगळेजण सांगत होते. मग तिथं म्हणजे चालू कार्यक्रमात मी जाऊन तिथं म्हणजे हे करून सांगितलं की नाही हे सुरेश भट साहेबांनी लिहिले असं. म्हणजे हे कुठंतरी म्हणजे त्यांच्या प्रतिभेवर होणारा अन्याय असं मला वाटतं. मला हे विचारायचं आहे की अर्थात जाऊ ह्याच्याशी रिलेटेड की म्हणजे का सर्वसामान्य लोकांपर्यंत गझल होत नाहीये, म्हणजे असं ऍक्च्युली ते फार अपील होत नाहीये का लोकांना कविता म्हणून सुद्धा कळत नाहीये किंवा जटिल आहे. कारण हे जर तू सादर केलीस तर मी छान ऐकेन किंवा त्याला दाद भारी भेटेल, वाचताना असं वाटतं की ओके अरे हे कळतीये का किंवा हेच वाटतं. म्हणजे कसं होतं की गझलेमध्ये पण म्हणजे आता म्हणजे वाचणं ऐकण्यात फरक असतो. हा ते तर आहेच. म्हणजे नॉर्मल कवितेमध्ये पण असं होतं की मधला एक असा काळ होता की कविता म्हटलं की फार जड शब्द आणि फार जड लिहिलं जायचं. बरोबर. पण म्हणजे अगदी फार जुन्या काळातही म्हणजे अगदी भट साहेबांचं सुद्धा जर लिखाण वाचलं ना तर काही गोष्टी जड आहेत अगदीच, म्हणजे सगळं सोपं असं नाही म्हणणार मी, पण म्हणजे बरंच त्यांचं लिखाण सहज सुद्धा आहे. म्हणजे जे आता त्यांचं मला सगळ्यात जास्त आवडणारं एक हे होतं की मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैवन येत होते. आणि
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो, धुळीत बेवारशी कधीचे ओढून माझेच प्रेत होते. हे भटसाहेबांनी लिहिलं. म्हणजे हे ऍक्च्युली त्यातला थॉट किती जड आहे, पण शब्द एकदम त्यांनी म्हणजे अगदी सहज वापरले, त्यात न कळण्यासारखं काहीच नाही. बरोबर. मग असंही काही आहे की जे म्हणजे वाचताना जरा विचार करावा लागू शकतो किंवा असं. मग ते नॉर्मली सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत असं होतं की म्हणजे आधीच डोक्याला एवढं हे आहे, मग कुठं आणि जास्त जड ऐकू, जास्त जड वाचू किंवा काय असंही होऊ शकतं. पण तरी पण म्हणजे आत्ता खरं तर पुन्हा कवितेला सोन्याचे दिवस यायची सुरुवात झाली असं मला वाटतं. त्या म्हणजे कवितांचे शो फुल हाऊसफुल व्हायला लागलेले आहेत. करेक्ट. तर ही म्हणजे खूप छान खूप चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे त्यासाठी कवी सुद्धा आता हळूहळू जे लोकांना आवडेल किंवा जे लोकांना आपलंसं वाटेल, सहज वाटेल असं लिहायला लागलेले आहेत. सोपं लिहायला लागले. जड लिहिणं म्हणजे एक असतं ना की मंचावरच्या कविता वेगळ्या असतात, पुस्तकातल्या कविता वेगळ्या असतात. बरोबर. असं जे तू म्हटलास की वाचण्याच्या कविता आणि ऐकवण्याच्या कविता त्यामध्ये फरक पडतो. तर त्यामुळे असेल कदाचित की तितकं असं लोकप्रिय झालं हा. नाही किंवा पण गझल जेव्हा ही गझल म्हणून ऐकवली जाते त्यावेळेला गझलेकडं म्हणजे सर्वसामान्य माणूस असं म्हण की ज्याला गझल म्हणजे काय किंवा असं फारसं कळत नाही, तर जेव्हा गझल म्हणून ऐकवली जाते त्यावेळेला फार तर तो असं अरे हा काहीतरी वेगळं आहे असं म्हणून कळलं. पण ज्यावेळेला गझल आहे म्हणून ऐकवलीच नाही, नॉर्मल जरी ऐकवली तरी शेवटी ती कविताच आहे ना. बरोबर. मग त्यावेळेला म्हणजे तुम्ही लिहिलंय कसं याच्यावर समोरचा रिस्पॉन्ड करणार आहे. बरोबर. बॅक टू गझल. ओके. तर आपण वृत्त झालं त्यानंतर भुजंगप्रयात तू सांगत होतास. हां. मग तसं एकंदर हे वृत्तामध्ये म्हणजे वृत्ताचा विषय झाला. आता मुळात गझलेच्या काय म्हणतो आपण नियमांमध्ये जाऊया. तर मुळात गझल कशाला म्हणायचं, तर जे मी मग अशी म्हटलं की फक्त पहिल्या 2 ओळींचं यमक होतं एवढं मला माहीत होतं. त्यानंतर कोरोना काळात वगैरे सगळं बघितलं, भटसाहेबांची मग पुस्तकं वगैरे मागवली, त्यातून वाचलं. त्यानंतर यूट्यूबवर वेगवेगळे गझलांचे कार्यक्रम वगैरे बघितले किंवा गझला ऐकल्या वेगवेगळ्या लोककवींच्या वगैरे. मग त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मग त्यातून गझल मला कळली. तर मुळात गझलेमध्ये एकतर 2 ओळींची एक कविता ओके असं म्हणू शकतोस तू. म्हणजे आणि अशा 2-2 ओळींच्या अनेक कवितांचा समूह म्हणजे गझल आहे, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. म्हणजे वेगवेगळे विषयही त्यात हाताळले एकाच विषयावर ही लिहू शकतो आणि वेगवेगळ्या विषयांवरही लिहू शकतो. म्हणजे मुळात गझलेचं महत्त्व त्यासाठीच जास्त आहे. कवितेपेक्षा गझल वेगळी का आहे, तर कवितेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक फ्लो असतो. तुम्ही एखादा विषय घेता आणि त्यातून तुम्हाला जे सांगायचं आहे ते व्यक्त होत जाता. गझलेमध्ये पूर्ण कवितेतून तुम्हाला जे म्हणायचं आहे ते फक्त 2 ओळीमध्ये तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. म्हणजे गझलेचा एक शेर, त्या 2 ओळीमध्ये त्याला शेर म्हटलं जातं. तर गझलेचा एक शेर हा एका अखंड कवितेची ताकद ठेवतो. ग्रेट. मग त्यामुळे मग ते जितकं भारी आहे तितकंच कवीसाठी किंवा गझलकारासाठी तितकंच अवघड आहे. कारण की पहिल्या ओळीत विषय सुरू करायचा आहे तर दुसऱ्या ओळीत तो संपला पण पाहिजे. कारण की म्हणजे जनरली असं कन्सिडर केलं जातं की एका शेराचा दुसऱ्या शेराशी डायरेक्टली काही संबंध असता कामा नये. म्हणजे एक सुट्टा शेर ही सेपरेट कविता म्हणून कन्सिडर केली जाऊ शकावी. त्याचे कवितेमध्ये कसे रेफरन्स असतात. बरोबर. की म्हणजे अचानकच मधूनच एखादी कविता सुरू केलीस तू आणि जुनं वरचं जर माहीत नसेल तर कधी कधी संदर्भ लागत नाहीत. तसं गझलेमध्ये होता कामा नये. फक्त एक शेर ऐकवला तरी तुला नक्की काय म्हणायचं हे रसिकापर्यंत पोचलं पाहिजे. मग त्याला एकतर शेर म्हटलं जातो. जो पहिला शेर असतो त्याला मतला म्हणतात. ओके. मतला म्हणजे मथळा, जो आपण मराठीमध्ये हे बोलतो. गझलेमध्ये ऍक्च्युली कसं बरेचसेच शब्द हे उर्दू अरबीकडून तिकडून आल्यामुळं ते थोडंसं तिकडचा प्रभाव जास्त जाणवतो. तर मतला, ज्याला की आपण मराठीमध्ये मथळा म्हणू शकतो की तर मतला ऐकवल्यानंतर किंवा मतला वाचल्यानंतर आपल्या बऱ्याच गोष्टी कळतात. कुठल्या गोष्टी कळतात, तर गझलेचा रदीफ काय. तर रदीफ म्हणजे काय असतं, तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पूर्ण गझलेमध्ये जो शब्द कॉन्स्टंटली येतोय शेवटी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादं उदाहरण घ्यायचं झालं, म्हणजे आता जी मगाशी मी जे भटसाहेबांची ऐकवली की मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. बरोबर.
तर होते होते आलं. पुन्हा पुढचा शेर काय होता की बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो, धुळीत बेवाराशी कधीचे पडून माझेच प्रयत्न होते. तर हा जो होते आहे तो रदीफ आहे, म्हणजे जो की मतल्यामध्ये पहिली ओळ दुसरी ओळ, ओळ म्हणजे मिसरा म्हटलं जातं त्याला. तर मतल्यातला पहिला मिसरा दुसरा मिसरा ह्याच्यामध्ये शेवटी दोन्हीकडे तो रदीफ असतो आणि पुन्हा प्रत्येक शेरात दुसऱ्या मिसऱ्यामध्ये शेवटी तो रदीफ येतो, म्हणजे त्यानं एंड होतो. ओके, त्याला यमक असं नाही म्हणणार आपण. नाही, यमकासाठी त्याच्या अलीकडचा जो शब्द आहे ज्याला ओके. काफिया म्हटलं जातं किंवा कवाफी म्हटलं जातं. ओके. तर तो जो काफिया आहे तो रदीफच्या आधी येतो, जो की उपांत्य पोझिशनला येतो. ओके. तर तो यमक जुळणारा असला पाहिजे, मग त्याला काफ्या म्हटलं जातं. म्हणजे जिथं की आता इथं होतं की छान किंवा छान नाही, सॉरी, बेत होते, बेत त्यानंतर दैव नेत होते, मग नेत खाली प्रेत, हे जे यमक जुळणारे शब्द आहेत ते काफिया किंवा काय म्हणतात कवाफे, म्हणजे ते मराठी आणि उर्दू त्याचा थोडा तो हे विषय आहे. मग हे झालं. मग ह्याच्यामध्ये पण असं असतं की काही मुरद्दफ हे असतात, गजला असतात, म्हणजे ज्यामध्ये रदीफ नाही. जर रदीफ नसेल तर फक्त काफिया एंडला येऊन त्यांना गझलही म्हणतात, गझलेचेच हे आहेत ते. ओके. ओके. त्यामध्ये पण असं काही वर्ग असा सुद्धा असतो, म्हणजे काही जणांना तर मात्रा वृत्तात लिहिलं तरी सुद्धा काही गझलकर त्याला गझलेचा दर्जा देत नाहीत वगैरे असं. म्हणजे त्याच्यामध्ये पण भरपूर, म्हणजे शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं वेगवेगळे विचार प्रवाह निघतात तसं गझलेमध्ये पण भरपूर आहेत. काही जणांना मात्रा वृत्तातच लिहिणं म्हणजेच गझल लिहिणं असं वाटतं, काही जण म्हणतात अक्षरगण वृत्तात लिहिणं म्हणजेच गझल लिहिणं असं वाटतं, काही जण म्हणतात मात्रा वृत्तात लिहिणं सुद्धा. अक्षरगण वृत्त काय आहे? अक्षरगण वृत्त म्हणजे जे जे मात्रांचा जो सिक्वेन्स आहे लगावली ज्याला म्हणतो आपण, तर तो सेम ठेवून जी गझल लिहिली जाते, ती जी वृत्त असतात त्या वृत्तांना अक्षरगण वृत्त म्हणतात. नॉट नेसेसरीली इन फक्त गझलमध्येच नव्हे तर इन जनरली मराठी व्याकरणामध्ये ज्या वेळेला लगावलीचा विचार केला जातो, वाक्यामध्ये येणाऱ्या ह्याचा मात्रांच्या क्रमाचा विचार केला जातो, त्यावेळेला अक्षरगण वृत्त म्हणतात. आणि फक्त संख्यांचा विचार केला जातो तेव्हा मात्रावृत्त म्हणतात. त्या मात्रावृत्तामध्ये पुन्हा किती किती संख्यांचे गण पडतायत, गट पडतायत, ह्याच्यावरून वेगवेगळी मात्रावृत्तांची नावं आहेत. आणि अक्षरगण वृत्तामध्ये पण लगावली जशा जशा वेगळ्या बदलत जातील तशी वेगवेगळी अक्षरगण वृत्तांची नावं आहेत. असं. मग ते रदीफ झालं, काफिया झालं. बरोबर. मग आता हे 2-2 ओळींचे आपण शेर म्हणजे लिहिणार. मग त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, जो एक खयाल म्हटलं जातं त्याला, की जो तुला थॉट विचार त्यातून मांडायचा आहे, तर तो मांडताना तुला त्या वृत्ताचा विचार करायचा आहे, तुला काफ्याचा विचार करायचा आहे, रदीफचा विचार करायचा आहे. काफिया आणि रदीफ तुला पूर्ण थ्रूआउट द गझल बदलून चालणार नाही, वृत्त बदलून चालणार नाही. बरोबर. तू विषय कितीही बदलू शकतोस. बरोबर. पण हे बाकीच्या गोष्टी तुला बदलून चालणार नाहीत. मग ते लिहिताना तो रिदमचा यती म्हटलं जातं. म्हणजे काय तर कुठं थांबायचं, म्हणजे काय म्हणतो आपण, जेव्हा तू कवितेची एखादी ओळ लिहितोयस किंवा गझलेची एखादी ओळ लिहितोयस तेव्हा तू अखंड स्टार्ट टू एंड एका श्वासात नाही म्हणत ना, मध्ये कुठेतरी एक पॉज घेतो. मग तो थ्रू आउट द गझल पॉज पण सेम असला पाहिजे. ओके. म्हणजे समजा जे मग असं गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गागा असं 4 आपण सोप्या भाषेत समजायला ग्रुप्स म्हणूया की हे ग्रुप पाडलेत आपण 4. बरोबर. तर या 2 ग्रुप नंतर तू पॉज घेतोयस. मग ह्या 2 ग्रुपमध्ये तुझी लगावली मिक्स झाली, म्हणजे पहिला शब्द गाल गा झाला, दुसरा शब्द हा गा गा झाला आणि तिसरा शब्द पुन्हा ल गा गा झाला तरी ओके आहे, का कारण तिथे यतिभंग होत नाहीये. नंतर एक पॉज आहे, त्यानंतर हे. पण ह्या मधल्या 2 लगावलीतली जी अक्षर जर मिक्स झाली तर तिथे यतिभंग होतोय. मग ते तुला म्हणताना थोडंसं ऍडजस्ट करून म्हणावं लागणार आहे. मग ह्याला इथंच म्हणजे होतं असं, काही गझलमध्ये असं करून सुद्धा गझल पुढे म्हणजे लिहिली जाते, पण ते पाळलं जातं कटाक्षाने की असं होऊ नये. शेवटी ऍक्च्युली म्हणजे भट साहेबांनी सुद्धा एका पुस्तकात कुठल्या तरी म्हणजे लिहिलंय असं की बऱ्याच जणांचं असं असतं की नाही बाबा मला गझल करायचीच आहे. मग तसं नाही, कधी कधी असं होतं की गझलेच्या त्या तांत्रिक साच्यामध्ये बसवताना त्यातलं म्हणजे जे ऍक्च्युली मूळचं सांगायचं ते राहून गेलं तर मग काय उपयोग आहे ना.
मग नाही ना, तुम्हाला जर वाटतंय की हे जे लिहिलंय हे ओरिजिनली असंच भारी वाटतंय तर राहू दे ती गझल करायची, ती कविता म्हणूनच ऐकवा. असंच म्हणजे कंपल्सरी थोडीच आहे की तुम्हाला सुचलेली प्रत्येक गोष्ट गझलेतच सांगणं महत्वाचं. हा. ते काही जणांचं असं होतं की हा मला काहीतरी एक विचार आलाय, हा काहीतरी थॉट आहे, तर ह्या ख्यालाला मला गझलेतच बसवायचा आहे, म्हणून मग त्यातली ओरिजिनॅलिटी कुठंतरी हरवून बसतात काही जण, तर ते चुकीचं आहे. म्हणजे आता मी तर बऱ्याच ठिकाणी मी जिथं जिथं कविता ऐकवतो, गझल ऐकवतो ना, तर मी शक्यतो म्हणजे एखाद्या रचनेला ही गझल आहे असं म्हणणं टाळतो. का? कारण की म्हणजे लिहिताना बऱ्याचदा आपण एक आपल्या थॉट प्रोसेसमध्ये असतो आणि त्यानंतर चुकून असं होऊ शकतं की म्हणजे परिपूर्ण गझल म्हणजे त्रुटी असू शकतात, परिपूर्ण गझल झालेली नसेल, पुन्हा त्याच्यावर कशाला वाद. मी रचना म्हणतो सरळ, मला जे म्हणायचं ते लोकांपर्यंत पोहोचलं, ते महत्वाचं, ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्यातून जर ते गझल साध्य झाली माझ्याकडून, म्हणजे गझल लिहिली गेली, तर त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो तर म्हणजे गझलकार म्हणून त्याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही. तर ते भारीच असतं. अजून काही नियम आहेत का त्याचे? नियम म्हणजे खरं तर आता त्याच्यामध्ये पण म्हणजे खूप काफिया निवडताना किंवा काफिया हे करताना त्याच्यामध्ये पण अलामत नावाचा एक कन्सेप्ट असते की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता जे मगाशी आपण उदाहरण बघितलं की बेत, देत, प्रेत, तर हे असे आहे की जे नॉर्मली आपण कवितेमध्ये सुद्धा यमक म्हणून वापरतो. पण आता फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आता शाळा आणि माता हे दोन शब्द आपण नॉर्मली कवितेमध्ये म्हणजे यमक म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट होत नाहीत लवकर, कारण की आपल्याला शाळाला बाळा जुळवायचीच एक सवय असते. तर इथं त्याला ते स्वर अलामत म्हणतात की शेवटी आ न एंड होतोय ना, तर ते स्वर अलामत, तो काफिया म्हणून कन्सिडर केला जातो गझलेमध्ये. असं म्हणजे याच्यामध्ये असे भरपूर म्हणजे जसं जसं त्यामध्ये आपण प्रवेश करू गझलेच्या जगात तसतसे भरपूर गोष्टी हे होत जातात. पण हे सुरुवातीला ज्यावेळेला आपण एक थर्ड पर्सन त्रयस्थ व्यक्ती म्हणून ज्यावेळेला ह्या सगळ्याकडे बघतोय त्यावेळेला खूप अवघड किंवा असं जो एखादा एक नवीन नवीन कविता करायला लागणारा किंवा गझल शिकायला लागणारा एखादा व्यक्ती असेल तर त्याला हे खूप भीतीदायक वाटतं. मला सुद्धा सुरुवातीला खूप असं वाटायचं की अरे एवढं सगळं करून कविता कशाला, त्यापेक्षा आपण साधी नॉर्मल कविता लिहूया की. पण ज्या वेळेला ह्या भीतीवर मात करून किंवा या गोष्टीवर हे करून पुढं जाऊन जेव्हा ॲक्च्युली गझल कशी आहे काय समजून घेऊन जेव्हा लिहायला घेतो ना, त्यावेळेला मग आत्ता असं आहे की ते ॲटोमॅटिकली म्हणजे वृत्तांचा विचार करावा सुद्धा लागत नाही. एखादी ओळ सुचतानाच त्या वृत्तातच सुचते. मग परत स्वतःला आश्चर्य वाटतं की अरे हे आपल्याला असं कसं काय डायरेक्टली सुचलं. ग्रेट. ते सबकॉन्शियसली ते तसंच आहे. हा, कारण की आपण तेवढं त्या एक रिदम मध्ये घुसलेलो असतो. म्हणजे तू म्हणलास की गाण्यासाठीच तयार झाली आहे गझल, तर ते तो एक रिदम डोक्यात येत जातो ना की बाबा हा हे या तालावरच लिहिलं जातंय, एक शब्दांचा सिक्वेन्स तोच आहे असं. म्हणजे आता एखादा शब्द समोर आला की सुरुवातीची जी स्टेज असते, ज्या स्टेजमधून प्रत्येक गझलकार गेलेला असतो, तर त्या स्टेजमध्ये कुठलाही शब्द आला की तो एक मात्रा मोजून म्हणजे मोजावे लागतात, अरे 1 2 3 4 असं. आता शब्द आला की ते ऑटोमॅटिकली कळतं की बाबा हा हे एवढ्या मात्रात आहे. शब्द उच्चारला तरी ते येऊन जातं, ते ऑटोमॅटिकली होतं. त्यासाठी असा काय फार काय म्हणतो आपण म्हणजे जो आपण विशेष प्रयत्न करावा लागतो. म्हणजे ते तुम्ही त्यातून डेडिकेशन जेव्हा तुम्ही उतरतात त्याच्यामध्ये त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली येत जातं. ग्रेट. सो गझलीचे नियम आणि एकूण गझल समजून घेतली. आता आपण लेट्स गेट टू दी पण की आता तुझी आवडती गझल तू रचलेली बाय द वे, मी रचलेली माझी आवडती गझल. अशा ऍक्च्युली खरंच अवघड प्रश्न आहे बरं का. म्हणजे कुठल्याही कवीसाठी गझलेसाठी म्हणजे कसं एखाद्या आईला विचारावं की तुमचं आवडतं बाळ कुठलं, किंवा एखाद्या आईला जेव्हा उत्तर देणं इतकं कठीण असतं, तेवढंच कुठल्याही कवीसाठी किंवा गझलकारासाठी स्वतःची एकच आवडती गझल सांगावी म्हटलं तर आहे. मला त्याआधी हे सांग की तुला ह्या प्रकारांमधला अर्थातच मला वाटतं हेच म्हणशील की गझलच मुक्तछंद वगैरे, पण बाकीच्या तू कविता केलेल्या आहेस, मुक्तछंदातही केलेल्या आहेत. ओके, पण ते खूप आधी असेल तर रिसेंटली नसेल. हा, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे म्हणतं का की एखादं म्हणजे असं म्हणतात ना, म्हणजे अगदीच असं चेष्टेत म्हणायचं झालं की गझलेचा नाद लय बेकार म्हणतात की एकदा जेव्हा गझल लिहायला लागतो ना माणूस, त्यावेळेला अशी एक ती भूक असते की म्हणजे गझलच लिहायचे, किंवा ते त्यातून जे मिळणारं समाधान आहे ना, म्हणजे असं पुन्हा एक असं येतं ना की बाबा गझल अशी गोष्ट आहे की
की ज्याच्यामध्ये म्हणजे तुमची काव्यात्मकता, तुमचे विचार आणि प्लस त्या तांत्रिक गोष्टी, बरोबर, ह्या सगळ्या सांभाळून तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर. आणि मग हे ज्या वेळेला सक्सेसफुल होतं, हे म्हणजे सगळं समीकरण जेव्हा जुळून येतं त्यावेळेला ते त्या कवीसाठी, त्या गझलकारासाठी खूप भारी गोष्ट असते. आणि हे सगळं असताना ते किती प्रभावी होते हे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मंचावरून तुम्ही ऐकवता आणि त्यावेळेला रसिक प्रेक्षक त्याला म्हणजे रसिक वर्गाकडून त्याला दाद मिळते, तर ही गोष्ट फार विशेष असते म्हणजे गझलेच्या बाबतीत. कवितेच्या बाबतीत सुद्धा ऑब्व्हियसली दाद मिळतात, पण गझलेमध्ये कसं प्रत्येक शेराला एक वेगळी दाद मिळू शकते, त्यामुळे ते जास्त भारी असतं. खूप छान. मग मला हे सांग की तुझा आवडता जॉनर कुठला? तसं मी प्रेम या विषयावरच जास्त म्हणजे असतं ना, की आत्ता या वयात मला या वयात मी स्वतः प्रेम या विषयावर जास्त छान हाताळू शकतो. आणि प्लस म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जो रसिक वर्ग आहे किंवा मी ज्यांच्यासमोर कविता ऐकवतोय, तर त्यांना सुद्धा त्याच गोष्टी, त्यांना जर मी फारच असं सामाजिक आणि गहन विषयावर जरी हे करायला लागलो तर ते कुठेतरी म्हणजे फार सुरुवातीला म्हणजे माझं उलटंही झालं की अगदी फार सुरुवातीला ज्या वेळेला मी कविता लिहायचो त्यावेळेला एक कुठंतरी माझा प्रत्येक कविता ओढून ताणून सामाजिक संदेशावर आणायची एक सवय होती. मग ते कुठं नंतर ॲटोमॅटिक जसं जसं म्हणजे कविता प्रगल्भ होत गेली, मी प्रगल्भ होत गेलो, कविता प्रगल्भ होत गेली, नंतर गझल आली आयुष्यात, तर हे सगळं ॲटोमॅटिकली बदलत गेलं. ग्रेट. तर मग एक प्रेम या जॉनरची ऐकव आणि एक सामाजिक ऐकव. प्रेम या जॉनरची मध्यंतरी एक लिहिलेली सुंदर आहे नावाची गझल आहे. तर माता वृत्तातली गझल आहे. 8+8+8+4 म्हणजे मगाशी मी म्हटलं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर म्हणजे मोजायला गेलं मात्रा तर 8 मात्रांचा एक ग्रुप पडेल, नंतर 8चा, नंतर 8चा, नंतर 4चा. थ्रू आउट द गझलेमध्ये कॉन्स्टंट राहील. आता ही गझल ऐकवताना तुला हे पण बघायला मिळेल की सुरुवातीचे काही शेर आहेत ते प्रेम या विषयावर आहेत, नंतर पुन्हा विषय बदललेले आहेत. ओके. म्हणजे जे मुसलसल गझल आणि गैर मुसलसल गझल असं एक त्याला म्हणलं जातं की एकच विषय हाताळणं आणि विषय बदलून हाताळणं असे त्यात हे असतं. तर सौंदर्याची व्याख्या व्हावी इतकी सुंदर आहे, सौंदर्याची व्याख्या व्हावी इतकी सुंदर आहे, उंच, देखणी, नाजूक, प्रेमळ, हळवी, सुंदर आहे. सौंदर्याची व्याख्या व्हावी इतकी सुंदर आहे, उंच, देखणी, नाजूक, प्रेमळ, हळवी, सुंदर आहे. आणि ऐश्वर्याचा मोह नसे ना साम्राज्याचे अप्रूप, ऐश्वर्याचा मोह नसे ना साम्राज्याचे अप्रूप, या राजाला कौतुक त्याची राणी सुंदर आहे. आणि तिच्याहूनही जरी देखणी मुलगी दिसली कोठे, माझ्यासाठी तीच एकटी जास्ती सुंदर आहे. आणि साडीचे त्या कौतुक कसले करावयाचे म्हणता, तिने नेसली म्हणून मग ती साडी सुंदर आहे. आणि हा पुण्यातल्या एका शो मध्ये ऐकवलेला शेर होता की पुण्यात हल्ली ती वावरते म्हणून ये जा करतो, पुण्यात हल्ली ती वावरते म्हणून ये जा करतो, नाही तर माझी कराड नगरी कसली सुंदर आहे. तर इथपर्यंत हे असं प्रेमाबद्दलचं होतं. नंतर विषय बदललेत शेरांमध्ये की जो तो म्हणतो त्या देवाची मूर्ती सुंदर आहे, मूर्ती नाही केवळ तुमची भक्ती सुंदर आहे. आणि कोणाचे पदपक्ष प्रतिष्ठा नाव चिन्हही जाते, कोणाचे पदपक्ष प्रतिष्ठा नाव चिन्हही जाते, आणि कोणासाठी हाटील डोंगर झाडी सुंदर आहे. ग्रेट. आणि पुन्हा हा एक शेर होता की किती गोडती होती बोर मला माहिती नाही, किती गोडती होती बोर मला माहिती नाही, माहीत आहे खरे मला ती शबरी सुंदर आहे. कधी नव्हे ते तिला आठवण येते माझी जेव्हा, कधी नव्हे ते तिला आठवण येते माझी जेव्हा, व्यस्त असते वाटतं. कधी नव्हे ते तिला आठवण येते माझी जेव्हा, मनापासून मला वाटते उचकी सुंदर आहे. खूप छान, खूप छान. आणि एक सामाजिक ऐकायचं ना, खूपच छान ना. त्यात एक प्राऊडनेसही होता वरच्या त्यामध्ये ते साडीचं किंवा कराडचं. ग्रेट. हे अजून ऍक्च्युअली कुठं ऐकवलेलं नाहीये. पहिला काय म्हणतो आपण पहिल्यांदा म्हणजे असं प्लॅटफॉर्मवर याच आपल्या स्कूल ऑफ क्लॅरिटीच्या ऐकवतोय.
तर गझल आहे जात माझी, की ही म्हणजे गाल गागा गाल गागा गाल गागा असं हे अक्षर वृत्त आहे. वृत्ताचं नाव मी फार म्हणजे लक्षात नाही ठेवत. बरोबर. की काय सांगू काय आहे जात माझी, काय सांगू काय आहे जात माझी, शोधती हे लोक सारे जात माझी. काय सांगू काय आहे जात माझी, शोधती हे लोक सारे जात माझी. आडनावे वागणे अन बोलणेही, आडनावे वागणे अन बोलणेही, या कसोट्या पार करते जात माझी. आणि प्रेम आहे सांगण्याच्या फार आधी, प्रेम आहे सांगण्याच्या फार आधी, सांगणे ना शक्य झाले जात माझी. आणि ज्या मुलीला जीव इतका लावलेला, कापुसावी त्या मुलीने जात माझी. जात पाहून प्रेम केले जात नाही, जात पाहून प्रेम केले जात नाही, जात पाहून प्रेम हरते जात माझी. आणि जात माझी कौतुकाने जन्म देते, जात माझी कौतुकाने जन्म देते, कौतुकाने जीव घेते जात माझी. आणि फोलबाता मारतो जो एकतेच्या, फोलबाता मारतो जो एकतेच्या, खालची का त्यास वाटे जात माझी. आणि अस्पृश्यांच्या जीव घेण्या संघर्षाची, अस्पृश्यांच्या जीव घेण्या संघर्षाची, आज सुद्धा साक्ष देते जात माझी. आणि धर्मशास्त्रे वाचण्याची असून दृष्टी, धर्मशास्त्रे वाचण्याची असून दृष्टी, अंध होती लाख वर्षे जात माझी. आणि दूर गेलेले असावे देव बहुधा, माझा आवडता शेर हा, की दूर गेलेले असावे देव बहुधा, दूर गेलेले असावे देव बहुधा, मंदिराच्या आत जाते जात माझी. आणि गर्व त्यांना फार माझ्या कर्तृत्वाचा, गर्व त्यांना फार माझ्या कर्तृत्वाचा, जमत नाही पण पचवणे जात माझी. आणि मान सन्मानात त्यांचे पोट भरते, मान सन्मानात त्यांचे पोट भरते, फार व्याकुळ या भुकेने जात माझी. आणि फक्त थोड्या आदराने गोड वागा, तेवढ्याने खुश होते जात माझी. आणि सोडले जर लाभ सारे शासनाचे, सोडले जर लाभ सारे शासनाचे, सोडले जर लाभ सारे शासनाचे, शक्य आहे का बदलणे जात माझी. आणि शेवटचा शेर की जात शाहू भीमफुलेंची एक होती, जात शाहू भीमफुलेंची एक होती, तीच व्हावी वारसाने जात माझी, तीच व्हावी वारसाने जात माझी. हे ऍक्च्युली थोडंसं भरकटते, पण अजूनही वाटतं का की आता अजूनही ही परिस्थिती बदलतीये, पण मेंटॅलिटीतून नाही गेलेली अजून. हा म्हणजे सामाजिक पातळीवरती ते नसेल दिसत किंवा ओके आम्ही खूप छान, बट अजूनही ती म्हणजे मध्ये कुठंतरी एक कुणाचं नक्की ऐकलेलं मला माहित नाही, आठवत नाही आता, पण खूप भारी मला ते एक लक्षात राहिलं की म्हणजे असं असतं की अरे आम्ही काय जातपान मानत नाही, आम्ही त्या लोकांच्यात जाऊन सुद्धा जेवतो, हे जे त्या लोकांच्यात आहे हेच तर जातीयवाद आहे. म्हणजे आत्ता या 21व्या शतकात जर मध्ये कुठल्या तरी बिहारमध्ये की यूपीमध्ये मला माहीत नाही, कुठल्या तरी एका म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये पहिली अशी दलित व्यक्ती होती की जिनं स्वतःच्या लग्नात तो घोडीवर बसला विथ फुल पोलीस प्रोटेक्शन. म्हणजे हे जर असेल मध्ये परत नाही का कुणीतरी एका व्यक्तीच्या तोंडावर लघुशंका केलेली, बरोबर हे झालेलं. म्हणजे असे भरपूर केसेस आहेत. म्हणजे असं म्हणजे जातीयवाद इतका आपल्याकडं खूप घाण ऍटलिस्ट महाराष्ट्रात हा महाराष्ट्र बाबतीत त्या मानानं खूप म्हणजे त्या इव्हन कृष्णत्वाचं जे पब्लिकेशन होतं त्यात म्हटलं होतं की तिकडचा दुसरा तिसरा प्रश्न असतो कोण जात युपी आणि बिहार मधला. बरोबर. आपल्याकडं त्या मानानं म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे आता इथून पुढे खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं की काय अशी वेळ येऊ शकते, पण तरी म्हणजे एक जे एक पुरोगामी विचारांचं जे एक मूळ स्थान आहे ते आपल्या महाराष्ट्राचं आहे. पश्चिम महाराष्ट्र इथं खूप जास्त समाज सुधारक होऊन गेले, अनेक गोष्टी सांगितल्या. पण आता ते जे म्हटलं जातं ना की समाज सुधारक सुद्धा जाती जातींमध्ये वाटून घेतले गेलेले आहेत, तर ती गोष्ट
हे फार हे आहे. या बाबतीत मी असं एक लिहिलेलं होतं की कुणास न पटला तरी विचार मी जाळू कसा, कुणास न पटला तरी विचार मी जाळू कसा, वारसा शाहू फुल्यांचा जळता पाहू कसा. आणि कोणाचाच होऊ नये रे द्रोणाचार्य मी, एकलव्यास माझ्याच अंगठा मागू कसा. आणि त्यातला एक शेवटचा शेर असा लिहिला होता की भगवा नि हिरवा तर फाडून घेतला त्यांनी, भगवा नि हिरवा तर फाडून घेतला त्यांनी, पिढी सौद्याच्या आता तिरंगा दावू कसा. इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त गरजेचं आहे हे सांगणं लोकांना आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात, कारण अजूनही पूर्ण नाही गेलेली, ऍटलिस्ट मेंटॅलिटीतून नाही गेलेली. ते आहे, लग्न करताना तरी डोक्यात येतं 100%. ह्या कवितेमागचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमागचं मोटिवेशन काय असतं तुझं? म्हणजे असं म्हणतात, ऍक्च्युली दिस वुड बी कॉन्ट्रोवर्शियल, पण मी पण असं चेष्टेनं म्हणतो आमच्या तेजाला बोलताना, किंवा असं खूप प्रेम वगैरे ह्या गोष्टी उचलून आल्या तर असं म्हणतो की दोज हू डोंट गेट सेक्स दे बिकम पोएट. असं तसं कॉन्ट्रोवर्शियल किंवा नाही होणार आहे, कारण मी चेष्टेत म्हणतो आम्ही तेजाला, तेजा पण हो 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 खरं आहे. सो ह्याच्या मागचं मोटिवेशन काय असतं नेमकं कविता करण्यामागचं अँड ऑल दिस थिंग्स? कविता करण्यामागचं मोटिवेशन म्हणजे मुळात एकतर असं असतं की मला असं वाटतं की बऱ्यापैकी प्रत्येक जण हा कधी ना कधी तरी 2-4 ओळी जुळवायचा तरी प्रयत्न करतोच. दॅट्स ट्रू. म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे शाळेत असेल किंवा कॉलेजमध्ये असेल, कधी ना कधी तरी यमक जुळवून काही ना काहीतरी कविता करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक जण करत असतो. बरोबर. जे तो छंद म्हणून पुढे कंटिन्यू करतात ते कवी होतात, जे त्या गोष्टी सोडून देतात ते म्हणजे ओके. एक्सप्रेस होण्यासाठी बेटर वे ना कविता असते, मोटिवेशन असू शकतं असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये जे विषय हाताळण्याचा जो विषय आहे, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की समजा एखादी प्रेम कविता लिहिली की लगेच तू जसं म्हटलं तुझा मित्र म्हणतात हा तुझा एक्सपिरियन्स आहे का किंवा काय, पण नॉट नेसेसरीली तसंच असावं. म्हणजे आता मृत्यूवरची जेव्हा कविता लिहिली जाते त्यावेळेला ऍक्च्युली तर मरून बघितलेलं नसतं. करेक्ट. किंवा म्हणजे फक्त स्वतःचेच अनुभव असले पाहिजेत असं नाही, इतरांचे अनुभव असू शकतात. बरोबर. किंवा एखादा म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर वाटू शकतो, एखादी बातमी बघितल्यानंतर म्हणजे एखादा विचार डोक्यात येऊ शकतो. आणि म्हणजे बऱ्याच जणांना असं अतिशयोक्ती वाटते की काही जण म्हणतात ना किंवा मी रात्री 2-2, 3-3 वाजता जागून कविता लिहिली किंवा गझल लिहिली वगैरे, असं जेव्हा कोणतरी एखाद्या ठिकाणी एखाद्या मंचावरून म्हणजे स्टेटमेंट देतं त्यावेळेला म्हणजे काही जण चेष्टा करतात की बाबा म्हणजे काय पण आपलं फेकायचं चाललंय किंवा काय, पण ॲक्च्युली नाही बरं का. म्हणजे मी सुद्धा त्याचा एका प्रोसेसचा भाग आहे, त्यामुळे मी सांगू शकतो की होतं तसं. म्हणजे आता परवा दिवशीच एक 2-3 दिवसापूर्वीच आपले सुधीर कुंभार सर आहेत, त्यांनी मला ॲक्च्युली 2-3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की जटा निर्मूलन संदर्भात एक कविता लिही म्हणून. आणि ते पुन्हा माझ्या डोक्यातून राहून गेलं होतं आणि त्या दिवशी पुन्हा मला वाटलं की अरे हां हे लिहायचं होतं. आणि तो एक डोक्यात विषय घोळत होता आणि उद्या लिहूया वगैरे असं मी केलेलं. आणि रात्री झोपलेलो मी आणि 12-12 वाजता पुन्हा वाटलं की अरे सुचायला लागले काहीतरी. बरोबर. मग म्हटलं लिहावी, मग ते लिहिलं आणि 1 वाजेपर्यंत ते झालं, लगेच संपलं, ठेवलं आणि झोपलो. ते जटा निर्मूलनाची जनजागृती करण्याबाबतचं होतं, त्यामुळे ते नक्की काय लिहायचं आहे काय वगैरे सगळं डोक्यात होतं. त्यामुळे ते उतरवत गेलो आणि ते झालं. पण 1 वाजता त्यानंतर झोपल्यानंतर पुन्हा मला झोप लागत नव्हती आणि पुन्हा अचानकच म्हणजे काही विचार करत नव्हतो काय नाही, अचानक सुचायला लागलं काहीतरी आणि बघता बघता एक गझल सुचायला लागली. मग त्या दिवशी मी असं म्हणजे मला आजकाल असं झालंय की मोबाईलवर टाईप करूनच लिहितो, कागद पेनची सवयच मोडली. मग ते तसं म्हणजे झोपायचो, काहीतरी सुचायचं, पुन्हा मोबाईल घ्यायचा, टाईप करायचं, ठेवायचं, पुन्हा सुचायचं, काहीतरी असं काहीतरी होतं. म्हणजे झोपच लागत नव्हती. शेवटी उठून बसलो, 4 वाजेपर्यंत माझी ते एक गझल पूर्ण झाली. आत्ता 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ते असं हे नाही की ज्या वेळेला सुचतं त्यावेळेला ते असं वाटतं ना की बाबा हे जाऊ नये परत हातातून, कारण की बऱ्याचदा असं होतं की काहीतरी सुचत असतं, गाडीवर वगैरे असताना तर मला इतक्या वेळेला सुचतं काहीतरी, मग 1-2 तास झालं की घरी पोहोचेपर्यंत विसरून गेलो. पुन्हा मला असं होतं की मला जर सुचायला लागलं ना मी गाडी थांबवतो, टाईप करतो आणि मग पुढे जातो. ग्रेट. म्हणजे मी 1-2दा त्रास झालाय की इथं कॉलेजवर विजयनगरमध्ये मावशी राहते,
आणि मी कराडमध्ये राहतो. तर मावशीच्या घरापासून घरी जाईपर्यंत मी 3-4 वेळा गाडी थांबून लिहिलंय, असं पण झालंय बऱ्याचदा. खूप छान, खूप छान. अर्थात ते मगाशीच म्हटलं जसं नाद आहे तो. हा ते असं असतं की कधीही कुठेही लिहू शकतो. अर्थातच तुझं आवडते कवी किंवा गझलगार सुरेश भट. येस. सो त्यांची छान एखादी अशी गझल मगाशी म्हटलीस त्याच्या मगाशी म्हटली तेच, आणि त्यानंतर एखादी छान तसं त्यांच्या जे म्हटलं ना की इतकं त्यांनी भारी भारी लिहिलेलं आहे. मला ते हे आवडते, ते तुला माहिती आहे का, गुंतुनी गुंत्यात साऱ्या रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. खूप भारी आहे त्यातला. आणि शेवटचा शेर पण मला खूप आवडतो की माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. ओके. रंगोनी रंगात सारा रंग माझा वेगळा. खूप छान, खूप छान. ऍक्च्युली गझलेचं हे होतं, मी मगाशी तू भट साहेबांची आवडती गझल म्हटल्यानंतर मी पटकन हे नाही झालं, कारण की एखादा तरी शब्द इकडे तिकडे झाला ना की मग ते गझल ऐकवण्याची मजा निघून जाते. इव्हन आणि माझं ऍक्च्युली तो बऱ्याच जणांना असं होतं की स्वतःच्या कविता तरी पाठ असतात. माझं असं आहे की माझ्या स्वतःच्याच पाठ नाहीत, इतरांच्या पण प्रत्येकाच्या एक दोन अशा माझ्या राहतात लक्षात असं. पण तरी पण एक असं बऱ्याच गोष्टी अशा असतात की नाहीत, लक्षातच राहत नाहीत असं होतं. ग्रेट. आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठी गोष्ट झाली आहे खरं तर, आणि क्रिएटिव्हिटी वगैरे ह्याच्यावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह झाले. त्याकडे कसं बघतो की आता हे गझल वगैरे पण आता मीटरमध्ये बसून देतील का? नाही, म्हणजे ह्याच्यावर ऍक्च्युली माझ्यापेक्षा जावेद अख्तर साहेबांनी खूप छान उत्तर दिलंय. ओके. की म्हणजे, आणि ते पटलं मला अक्षर, म्हणजे अगदी म्हणजे परफेक्टली हे आहे की म्हणजे AI मुळे कुठंतरी म्हणजे पेंटिंग किंवा डिझायनिंग वगैरे ह्या गोष्टींचं सध्या तरी धोक्यात आहे. कविता किंवा गझला ह्या धोक्यात येतील असं मला पण नाही वाटत. कारण की म्हणजे मुळात एखादी म्हणजे AI आहे, तर जे एखादा कवी म्हणजे न भोगलेलं असतं किंवा हे केलं असतं, तो एखाद्या AI ला लहानपणापासून टॉर्चर केलं गेलेलं नसतं, किंवा एखाद्या AI ला त्याची प्रेयसी सोडून गेलेली नसते, किंवा एखाद्या AI ची म्हणजे आई एक्सपायर झालेली नसते, किंवा एखाद्या म्हणजे AI हा म्हणजे आई वडिलांना वाचून वाढलेला नसतो, किंवा एखाद्या AI ला जातीयवाद सहन करायला लागलेला नसतो, किंवा AI ला काय म्हणू शकतो आपण, म्हणजे जे आपण फील करतो ते AI फील नाही करू शकत ना. AI तुम्ही सांगितलं किंवा यमकाला यमक जुळवून दे, तुम्ही त्याला गझलचं तंत्र शिकवलं तर तो काही ना काहीतरी शब्द हे करून देऊ शकतो. पण जे आपण म्हणजे माणूस जे क्रिएट करू शकतो ते AI नाही करू शकत कवितेच्या किंवा गझलेच्या बाबतीत. ग्रेट. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते, आणि कविता करणं हे इंटेलिजन्सचं काम नाहीये, तर त्याला प्रतीती यावी लागते. असं तुकाराम महाराज म्हणतात की तो दुःख दिसावं लागतं, ते माहिती व्हावं लागतं, त्यानंतर ते येऊ शकतं. बिकॉज ते प्रतीती आल्याशिवाय कशी येणार? इट्स ऑल अबाउट इमोशन्स, राईट? सो AI ते कधीच फील नाही करू शकत. ग्रेट. ह्या सगळ्या गोष्टीतून प्रेम ही गोष्ट युजली खूप कवितांमधून किंवा मेन मुख्य असते, सेंट्रल पॉइंट ऑफ ऑल पोएम्स किंवा वगैरे ही गोष्ट. सो व्हॉट इज प्रेम टू यू? प्रेम ही माझ्यासाठी म्हणजे ऍक्च्युली ना की काही चित्रपटांमुळे असेल, मालिकांमुळे असेल, आता तर OTT वेब सिरीज वगैरे असतात, ह्या सगळ्यांमुळं प्रेम म्हटलं की एक फार म्हणजे विचित्र अशी एक प्रतिमा डोळ्यापुढे तयार होते. माझ्यासाठी प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. विचित्र कशी ते पण सांग. म्हणजे काय म्हणतो आपण, खूप कॅज्युअली घेतात बरेच जण प्रेम, किंवा म्हणजे काय म्हणतो ना आपण एक मित्र या कन्सेप्टच्या बाबतीत सुद्धा फार कॅज्युअली घेतलं जातं. म्हणजे एक तासाभरापूर्वी एखाद्या व्यक्तीशी ओळख झाली की आपण हा माझा मित्र म्हणून ओळख करून देऊ शकतो, एवढं ते कॅज्युअली. ग्रेट. हे खूप महत्वाचं आहे. मी म्हणतो की मित्र वगैरे हे असं नसतं. म्हणजे जस्ट तासाभरापूर्वीची ओळख जर तुम्ही त्याला मित्र म्हणून ओळख करून देताय, तर जो ऍक्च्युली तुमचा मित्र आहे त्याला तुम्ही तो पण त्याच पार्ट्यात, आणि एक तासाभरापूर्वी ओळख झालेला मित्र सुद्धा त्याच पार्ट्यात. मित्र म्हणजे तसं मित्र काय म्हणतात, तासाभरापूर्वी ओळख झालेला मित्र. बरोबर. मुळात हा म्हणजे शाब्दिक खेळ झाला खरं तर, की त्यातल्या भावना नक्कीच वेगवेगळ्या असू शकतात. तासाभरापूर्वी ओळख झालेली व्यक्ती आणि अगदी म्हणजे ऍक्च्युली खऱ्या अर्थानं मित्र म्हणून तुमच्या आयुष्यात असलेली व्यक्ती, ह्याच्यामध्ये भावना जरी नक्की वेगवेगळ्या असल्या तरी आपण ते एकाच शब्दात बांधतो.
तसं प्रेम सुद्धा आजकाल फार म्हणजे कॅज्युअली घ्यायचा विषय झाल्यासारखं झालंय. म्हणजे परवाच माझ्या एका मित्रानं सांगितलं, तो तुम्ही आत्ता MBA करतोय सिम्बायोसिस कॉलेजमध्ये, तर त्यानं सांगितलं की तिथं एका मुलीला प्रपोज केलं लग्नासाठी. बरं, ते गेले 3-4 वर्ष झाले एकत्र आहेत. मग ह्याला प्रश्न पडला की हे तर ऑलरेडी एकत्र आहेत, पुन्हा प्रपोज का? तर मग त्याला उत्तर मिळालं की नाही ते फक्त प्रेमासाठी, म्हणजे ते फक्त म्हणजे रिलेशनशिप मध्ये एकत्र होते, आता लग्नासाठी केलं. म्हणजे त्यांनी ज्या वेळेला टप्पे वेगळे म्हणजे हे असं आहे की म्हणजे ते फक्त कॉलेज पुरतं होतं, आता खरोखर पुढे जाऊया. म्हणजे हे इतकं कॅज्युअली करून ठेवले लोकांनी. म्हणजे मी आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा काही प्रकरणं अशी बघितली की ज्यांच्यासाठी खूप कॅज्युअल होतंय की हे 4 वर्षासाठी आहे. म्हणजे काय हे मुळात त्या गोष्टीला तुम्ही प्रेम नाही म्हणू शकत. तर हे म्हणजे ते काय म्हणतो आपण, एखादं प्रोडक्ट जसं मॅन्युफॅक्चर करतानाच त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तसं जर तुम्ही नात्याचं करत असाल की बाबा हे 4 वर्षानंतर, हे 4 वर्षासाठी आपण एकत्र आहोत, 4 वर्षानंतर तुझा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा, तर हे ते प्रोडक्ट झालं, ते प्रेम नाही झालं, ते नातं नाही झालं. बरोबर. माझ्यासाठी मुळात प्रेम ही इतकी भारी गोष्ट आहे की म्हणजे 2 व्यक्ती आहेत की आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा आणि असं येतं किंवा प्रेम म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसीचं प्रेम नसतं, त्यामध्ये प्रत्येक नात्यातलं प्रेम असतं. मी सध्या प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाबद्दल बोलतोय, आणि प्रियकर प्रेयसीचा विचार करताना मी तो म्हणजे ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून कन्सिडर करून बोलतोय. तर म्हणजे जेच प्रियकर प्रेयसीचं नातं पुन्हा नवरा बायकोमध्ये सुद्धा कन्व्हर्ट होणं हे मला अभिप्रेत आहे असं कन्सिडर करून मी बोलतोय. तर त्याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत की ज्यांचा काल परवापर्यंत एकमेकांशी काहीही संबंध नाही, काहीही ओळख नाही. बरोबर. ते दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यानंतर एकमेकांबद्दल त्यांना अजून जाणून घ्यायची इच्छा होते. ॲटोमॅटिकली ते दोघांच्या म्हणजे एकमेकांशी गोष्टी शेअर करायला लागतात, त्यांच्यातली मैत्री वाढत जाते, त्यांच्यात म्हणजे एकमेकांसोबत एकमेकांचा सहवास हवा असं वाटायला लागू शकतो. आणि त्यानंतर हळूहळू ते एका पॉईंटला जाऊन वाटतं की बाबा आपण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलोय. मग एक पॉईंट असा होता की जेव्हा दोघं एकमेकांना ओळखतही नव्हते, आणि एक पॉईंट असं झालं की आता दोघांची ओळखच एक होऊन गेली. असं इथपर्यंतचा जो प्रवास आहे ते माझ्यासाठी प्रेम आहे. ओके. हे शुद्ध पवित्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येतात अर्थातच, कारण तू म्हणलास की पवित्र गोष्ट येतात, ते खूप घाण करून ठेवले अर्थातच. मग ह्यातून एक असं येतं की ब्रेकअप होऊ शकतात का? म्हणजे होऊ शकतात म्हणजे ते एवढे अर्थातच जे कॅज्युअल होतं ते लवकर झालं. ओके. मुळात आता मी हसलो यासाठी मुळात की हे मुळात ज्यावेळेला प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाबद्दल आपण बोलतोय, तर ते तसंही कुठल्या सामाजिक किंवा अगदी कायदेशीर बंधनात नाही आहेत. बरोबर. आता कंडिशन अशी आहे की सामाजिक आणि कायदेशीर बंधन संबंधित जाणाऱ्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा लोक इतके कॅज्युअल झालेत की ते म्हणजे टिकलं नाही टिकलं तुटलं वगैरे असं इतकं कॅज्युअल झालंय. तर मग ह्यांना काय म्हणायचं असं आहे ना. म्हणजे ते तर एवढं तिथं 2 फॅमिलीज इन्व्हॉल्ड आहेत, तरी तिथं इतक्या सजासजी तुटतंय. तर हे तर काय फक्त 2च इन्व्हॉल्ड आहेत आदल्या दिवशी लग्नाच्या. त्यामुळे ते इतकं कॅज्युअल झालंय आजकाल की म्हणजे ते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पूर्ण मेंटॅलिटी बदलत चालली. आणि अर्थात आता 2 चांगल्या व्यक्ती 2 एकमेकांच्या चांगल्या लाईफ पार्टनर होऊ शकतीलच असंही नाही. ओके. त्यामुळं हेही एक ॲक्सेप्टन्स वाढवायला पाहिजे की एक्सप्लेन दिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं, इव्हन तुझा कालचा स्टेटस होता त्याच्याविषयीच पुढे तुझा स्टेटस काय होता की त्याच्यामध्ये असं होतं की एखाद्या व्यक्तीला जे हेट करणं किंवा तिरस्कार करणं किंवा त्या व्यक्तीला आयुष्यातून माइंडमधून डिलीट करून टाकणं हे कसं काय जमतं लोकांना, असं त्या स्टेटसचा अर्थ होता. बरोबर. तर माझं सुद्धा तेच म्हणणं आहे की मुळात ज्या व्यक्तीवर तुम्ही काल परवापर्यंत प्रेम करत होता त्याच्यावर कविता वगैरे लिहिताय किंवा म्हणजे असं एक त्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य तुम्ही स्पेंड करण्याचे स्वप्न बघताय. बरोबर. काही कारणांमुळं काही गोष्टींमुळं तुमचे समजा मतभेद झाले, मतभेदांचं रूपांतर मनभेदात झालं. बरोबर. आणि मग त्यानंतर पुन्हा काही कारणास्तव नातं म्हणजे संपवण्याची वेळ आली आणि नातं संपलं. तर मग ती व्यक्ती इतकं तिरस्कार करण्या एवढ्या लो लेवलची कशी काय होऊ शकते ना. बरोबर. म्हणजे
एकतर ती व्यक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे लागू होईल असं नाही. काही वेळेला व्यक्ती पूर्णतः चुकीची असू शकते आणि तुम्ही पहिल्यापासून अंधारात असाल तर ओके ठीक आहे. ती व्यक्ती जर तुमचं प्रेम डिझर्व करत नव्हती आणि तुम्ही आता त्या व्यक्तीचा तिरस्कार करायला लागलाय तर ओके. पण ते सुद्धा तिरस्कार व्यक्त करण्याची पद्धत किंवा काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर. पण तरी पण जर ती व्यक्ती चुकीची नाही आहे किंवा ती व्यक्ती म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं तुम्ही असं सहजासहजी केलं नसणार ना. तुम्ही त्या व्यक्तीतल्या त्या क्वालिटीज बघूनच तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम केलं असेल. मग त्या आता कुठे गेल्या. मग या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं तिरस्कार करणं किंवा काही ह्या गोष्टी म्हणजे मला नाही वाटत की आपण तितकं मॅच्युअरली त्या गोष्टींकडे बघतो. किंवा ॲक्सेप्टन्सचा जो प्रकार असतो की बाबा मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं ती अगदीच मला पाहिजे अशी नाही आहे तर ओके हे ॲक्सेप्ट करण्याची हे पाहिजे. जे आत्तासुद्धा इंस्टाग्रामवर वगैरे बरंचसं ट्रेंडिंग होतं रिपेअर आणि रिप्लेस. ओके ग्रेट. जर गोष्टी रिपेअर करण्याला महत्त्व दिलं तर रिप्लेस करायची गरज पडत नाही. आणि तुम्ही रिप्लेस करायला महत्त्व दिलं तर परत असं आहे की तुम्ही ही गोष्ट रिप्लेस करून दुसरी घेतली तर दुसऱ्यात सुद्धा काही ना काहीतरी फॉल्ट निघणारच आहेत. पुन्हा मग तुम्ही तिसरं रिप्लेस करणार आहे का. मग दुसऱ्या वेळेला तुम्ही काय म्हणणार ओके ठीक आहे आपण ऑलरेडी एकदा रिप्लेस करून बसलोय आता ॲडजस्ट करूया. मग हीच ॲडजस्टमेंट तोच ॲक्सेप्टन्स जर तुम्ही पहिल्यापासून ठेवला असता तर तुम्हाला रिप्लेस करायची गरजच नसती पडली. खूप छान. हे रिपेअर अँड रिप्लेस दॅट समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आता लोकांना कळलं पाहिजे हे. मग त्यामुळं ॲक्सेप्ट आणि एवढं सगळं होऊन तुम्ही ॲक्सेप्टन्स वाढवून वगैरे तरी असं होऊ शकतं ना किंवा नाहीच पुढच्याला म्हणजे कसं असं शेवटी ते नातं आहे. दोन्ही बाजूंची इन्व्हॉल्वमेंट आहे. एका बाजूने 100% एफर्ट्स एका बाजूने 0% एफर्ट्स असं असेल तर मग कायच म्हणजे साध्यच काय होणार नाही ना. म्हणजे तुम्ही आयुष्यातली वर्षानुवर्ष वाया घालवत जाल आणि तुमचं म्हणजे तुम्हाला जे साध्य करायचं ते तर साध्य होणार नाही. मग अशा वेळेला वेळ आलीच किंवा तुम्हाला वेगळं व्हायचंच आहे तर त्यावेळेला म्हणजे खरं तर आता हे मला मी कसं खूप काहीतरी मोठा फिलॉसॉफर आहे असं फिलिंग यायला लागले. पण तसं काय नाही. मी जस्ट आपला विषय निघाला म्हणून आपलं माझं मत व्यक्त करतोय. दॅट्स युअर थॉट्स अँड आय वॉन्ट टू नो इट. मग तेच की मग अशी वेळ आलीच की वेगळं व्हायचं आहे तर मग मला असं वाटतं की ते नॉर्मलाइज करता यायला पाहिजे माणसाला की ठीक आहे ओके. बऱ्याच जण कसं करतात की त्या गोष्टी नॉर्मलाइज करण्यासाठी किंवा ॲक्सेप्टन्स वाढवण्यासाठी स्वतःचा ॲक्सेप्टन्स वाढवण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीची इमेज स्वतःच्या मनात डाऊन करायची म्हणजे जेणेकरून जे मूव्ह ऑन होणं म्हणतात ते सोपं जाईल. ती प्रोसेस सोपी जावी यासाठी जर तुम्हीच निवडलेल्या तुम्हीच प्रेम केलेल्या व्यक्तीच्या बद्दल जर निगेटिव्हिटी मनात बाळगून जर तुम्ही स्वतःचा फायदा बघत असाल तर मुळात तुम्ही केलं ते प्रेम होतं का याच्यावर प्रश्नचिन्ह ठेवावं लागेल. बरोबर. त्यामुळं मग मला वाटतं की गोष्टी म्हणजे एकतर रिपेअर करायला पाहिजेत. रिपेअर करून आणि मुळात एक खूप भारी असं एक स्टेटमेंट आहे की कुठलीच गोष्ट किंवा कुठलंच नातं इतकं बिघडत नाही की जे पुन्हा सुधारलं जाऊ शकत नाही. फक्त त्यासाठी एफर्ट्स घेणं महत्वाचे ते दोन्ही बाजूने असणं गरजेचं आहे. ते सगळं झालं की ऑटोमॅटिकली गोष्टी रिपेअर झाल्या की जे शेवटी कसं असतं तुम्हाला जे साध्य करायचं ते साध्य झालं की प्रॉब्लेमच उरत नाही ना. करेक्ट. मग त्यामुळं रिपेअर केलं की तुम्हाला शेवटी म्हणजे असं जगात असं कोणच नाही किंवा मला दुःखी व्हायचंय. प्रत्येकाला सुखीच व्हायचंय. बरोबर. करेक्ट. ॲब्सोल्युटली राईट. येस बीबीतलं आपलं काम असेल त्यानंतर येऊन तुझे मेसेज यायचे तर वर्षाला वाढदिवसाला अर्थात माझं कार्ड बंद होतं तुला रिप्लाय जात नव्हता तरी तुझे येत होते. काही असा काळ होता जिथं तुझ्या बरोबर माझे मतभेद होते अनेक गोष्टींविषयी बट यू हँडल इट व्हेरी ग्रेट. सो रिअली आय वॉन्ट टू एप्रिशिएट यू की ते मित्र नसतं केलं ते मेसेज वगैरे पाठवणं वाढदिवसांना जर तिकडून रिप्लाय येत नाही. अर्थात ते कार्ड बंद होतं हेही तुला असं काय म्हणतोय ते माहिती नव्हतं तरीही तू ते जात होते. सो याबद्दल काय सांगशील की हाऊ टू हँडल क्रिटिसिझम किंवा हाऊ टू हँडल दिस मतभेद. म्हणजे मला कसं म्हणजे माझं कसं मत आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपलं मांडलंय तर आपलं मांडलंय मग मतभेद होणार ऑब्व्हियसली होणार. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांशी सुद्धा भांडतोच की. बरोबर. करेक्ट. म्हणजे अगदी इतक्या लेवलला भांडतो हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. इतक्या लेवलला होतं की प्रत्येकानं म्हणजे मी गॅरंटीनं सांगतो प्रत्येकानं आपापल्या आयुष्यात एकदा तरी असा विचार केला असेल कधी एकदा मोठं होते पुन्हा मी ह्यांना विचारणार पण नाही. हे त्या वेळेची मेंटॅलिटी असते किंवा काही असं असतं. पण नाही ना शेवटी जशी मॅच्युरिटी वाढत जाते प्रगल्भता येत जाते तसं आपल्याला कळतं की बाबा काय बरोबर आहे काय चुकीचं आहे किंवा त्यावेळेला हे असं का घडलं त्यांच्या जागी आपण असतो तर आपण पण तेच केलं असतं किंवा काय असं की होतं. आणि मी बऱ्याच वेळेला असं अभिमानानं म्हणतो की माझ्या आयुष्यात म्हणजे फक्त येण्याचं दार आहे जाण्याचं दार नाही आहे. म्हणजे
जरी एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली मग ती भले जवळीकतेच्या युनिटमध्ये पुढे मागे होऊ Distance शकते, इकडे तिकडे होऊ शकतो, पण exit नसते. हा एक्झिट नसते. म्हणजे एखादं नातं मी जोडलं एखाद्या व्यक्तीशी तर ते कदाचित नात्याची परिभाषा बदलू शकेल, नात्याची जवळीकता बदलू शकेल, पण मी माझ्या बाजूने कॉन्टॅक्ट कधीच नाही जोडत. आणि म्हणजे मला वाटतं की हे म्हणजे मुळात नातं जोडणं, माणसं जोडणं हे खरं तर मला म्हणजे वारशानं मिळालं असं म्हणेन मी. कारण की म्हणजे माझ्या आई वडिलांनी एवढी माणसं जोडलेली आहेत आणि ते खरं तर तिकडून माझ्याकडे आले असं म्हणेन. आणि ते आवडतं मला. म्हणजे शेवटी आयुष्यात काय कमवायचं आहे तर हेच कमवायचं आहे की म्हणजे माणसं. हा. आणि त्यामध्ये असं कुठलं हे नाही म्हणजे मी ही माणसं जोडली तर ही मला कधीतरी उपयोगी पडतील वगैरे हे फालतूपणा आहे. म्हणजे ह्यात काय लॉजिकच नाही की बाबा म्हणजे ते डील झालं मग शेवटी की बाबा हे त्यात काहीच हे नाही ना. उपयोगीच पडायचं असेल तर म्हणजे तुम्ही फक्त फायनान्शियली मोठे होऊन पैसे खर्च केले तर तुम्हाला म्हणजे आजकाल पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असं आहे की म्हणजे पॅकेजेस ह्याचे पण निघालेत. म्हणजे अंत्यसंस्काराचे पॅकेजेस पण निघालेत की ते फोल्डेबल वगैरे सगळं घेऊन येतात, बॉडी ठेवतात, घेऊन जातात सगळं. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट ते निघाले. त्यामुळे म्हणजे ते लॉजिकलेस आहे की मी जास्त माणसं जोडतो म्हणजे ही मला कधी ना कधीतरी उपयोगी पडतील. मुळात उपयोगी पडण्याचा हे नसतो. एक असं म्हणजे मला आवडतं किंवा मला आवडतं म्हणजे ते एक स्वभावाचा एक भाग असतो. ॲज अ ह्युमॅनिटी म्हणून पण ते खूप भारी आहे की ॲज अ ह्युमन बिंग म्हणून यू आर ट्रीटिंग टू द पीपल. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट, नीड टू लर्न. सगळ्यांनी ते भारी वाटतं मला. म्हणजे असं एखादी व्यक्ती एकदा भेटली आणि जर असा छान एक कॉन्टॅक्ट झाला किंवा असं एक झालं बॉन्डिंग तर मी ते जपतो आयुष्यभर. म्हणजे आतापर्यंत तरी जपत आलोय, आयुष्यभर पण जपेन. म्हणजे हे मी तेजसला म्हणजे तेजाला म्हटलं ना की ओके सर्वज्ञवर करतोय, विचारतोय त्याला, नाही येणार म्हटलं येणार, तो येणार म्हटला पॉडकास्टला. सो ग्रेट. आणि हे खरं शिकून घेतलं पाहिजे अर्थातच. लोक सिरियसली दिस इज ग्रेट क्वालिटी. आणि सगळ्यात महत्त्वाची टर्म जो म्हटलास की नॉट इन द टर्म्स ऑफ एनी रिवॉर्ड यू आर डुईंग दिस, इट्स ॲब्सोल्युटली राईट ॲज अ ह्युमन बिंग. आणि वाढदिवसाचं म्हणशील तर का माहीत नाही पण प्रत्येकाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं हे म्हणजे आणि माझ्या लक्षात पण राहतात गोष्टी. म्हणजे कसं काय माहीत नाही मला. मी बाकीचं विसरतून माझ्या बड्डे लक्षात येत नाही. आता अभिमन्यू आणि मी माझ्या गेले कित्येक म्हणजे वर्ष आम्ही कॉन्टॅक्टमध्ये पण नाही, पण त्याचा वाढदिवस 26 जानेवारीला असतो. हे माझ्या लक्षात आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की ह्यानं कुठं सेव्ह करून ठेवलंय की काय किंवा कसं काय. आत्ता बोलता बोलता तो आता समोर आहे मला आठवलं. तर तुझा वाढदिवस 10 जूनला असतो, तेजसचा 4 फेब्रुवारीला असतो. म्हणजे हे मला असं हे लक्षात ठेवावं लागत नाही, ऑटोमॅटिकली वाढदिवस लक्षात राहतात. आणि ते तुझा 3 जूनला असतो म्हणजे काय माहित नाही. पण आणि माझी इच्छा असते की विश करायचं. आणि म्हणजे आत्ता खरं तर म्हणजे 12 वाजेपर्यंत जागून हे करायला म्हणजे असं वाटतं की ते पुढचा व्यक्ती व्यक्ती सुद्धा सकाळीच बघणार आहे. त्यामुळे आजकाल मी थोडं हे करतो. नाही तर मला एक पहिल्यापासून असतं की रात्री 12 वाजता पहिलं विश माझं गेलं पाहिजे असं एक असं. म्हणजे आपण सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे 11-11:30 पर्यंत जर जागा असेल तर मी 12 वाजेपर्यंत जागतो फक्त विश करण्यासाठी. कारण की म्हणजे कसं असतं की त्या व्यक्तीसाठी एक म्हणजे त्याला भारी वाटेल ना की बाबा आपल्यासाठी कोणीतरी 12 वाजेपर्यंत जागून आपल्याला कोणतरी विश करतंय किंवा असं एक ग्रेट. मला आवडतं ऍक्च्युली तसं विश करायला. खूप छान. सो द लास्ट काय सांगशील थ्रू द पोयम किंवा एखादी कुठली कविता लास्ट टू द पीपल, टू ऑडियन्स? जे मी म्हटलं की परवा दिवशी लिहिली होती 4 वाजताची झाली रात्री. ओके. हां. तर तीच ऐकवतो. म्हणजे आता मी शोधत होतो खाली पुन्हा कुठली प्रेम विषयाची ऐकवावी का वगैरे वगैरे असं. पुन्हा परत असं होतं की ही का ती त्यावेळेस म्हटलं आता हे लेटेस्ट आहे वरच्यावर आहे तर तेच पुन्हा घेतो. तरी पण गझलच आहे की तर्क कोठे फोल आहे कोण जाणे, तर्क कोठे फोल आहे कोण जाणे, ही धरा का गोल आहे कोण जाणे. ओके. तर्क कोठे फोल आहे कोण जाणे, ही धरा का गोल आहे कोण जाणे, आणि हात त्याचा उंच आहे टेकलेला, हात त्याचा उंच आहे टेकलेला, पाय कितका खोल आहे कोण जाणे. आणि गाल गागा म्हणत बसतो. ओके. गाल गागा म्हणत बसतो, काय नक्की झोला आहे कोण जाणे.
आणि रोखला रस्ता तिने प्रेमात माझा, रोखला रस्ता तिने प्रेमात माझा, हा कितीचा टोला आहे कोण जाणे. आणि हा आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे की जंगले तोडून लावू 4 झाडे, जंगले तोडून लावू 4 झाडे, हा कसा समतोल आहे कोण जाणे. आणि अंक सरला नाटकाचा तरी कळेना, अंक सरला नाटकाचा तरी कळेना, काय माझा रोल आहे कोण जाणे. माझ्यासाठी पॉडकास्ट. आणि देव गाभाऱ्यात नसतो मंदिराच्या, देव गाभाऱ्यात नाही मंदिराच्या, खोलली जी पोल आहे कोण जाणे. आणि शल्य माझे दाखवावे मी कुणाला. ऍक्च्युली योगायोगाने या गझलेमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी डिस्कस केल्यात ना आज पॉडकास्टमध्ये त्या सगळ्या आल्यात. म्हणजे हा कॉन्सिडन्स आहे की शल्य माझे दाखवावे मी कुणाला, शल्य माझे दाखवावे मी कुणाला, मित्र का अनमोल आहे कोण जाणे. आणि का तिलाही आज माझी याद यावी, का तिलाही आज माझी याद यावी, फार गेला तोला आहे कोण जाणे. आणि आसवे माझी जराशी वाहिली जी, आसवे माझी जराशी वाहिली जी, हे कशाचे बोल आहे कोण जाणे. आणि शांतता राखा फलक जो हात धरतो, शांतता राखा फलक जो हात धरतो, त्याच हाती ढोल आहे कोण जाणे. आणि फाटकी साडी तिने का नेसलेली, फाटकी साडी तिने का नेसलेली, पापण्यांना ओल आहे कोण जाणे. आणि शेवटचा शेर की वेचतो काटे तिच्या तो अंगणीचे. ऍक्च्युली जे प्रेम जे आपण म्हणतोय की वेचतो काटे तिच्या तो अंगणीचे, वेचतो काटे तिच्या तो अंगणीचे, काय त्यांचे मोल आहे कोण जाणे. तर्क खोटे फोल आहे कोण जाणे, ही धरा का गोल आहे कोण जाणे. खूप छान. थँक्स फॉर युअर टाइम. मजा आली मला ऍक्च्युली. एक 1.5 तासाच्या आसपास वेळ कसा गेला हे हो का? समजलं नाही. बापरे. इट वॉज रिअली ग्रेट डिस्कशन आणि खूप मजा आली. मला पण खूप भारी वाटलं आज. आणि म्हणजे एकंदरीत यूट्यूबवर बघतोयच मी आपले सगळे पॉडकास्ट, तर एक खूप म्हणजे काय म्हणतो आपण एक छान इनिशिएटिव्ह आहे. आणि हे वेगवेगळ्या विषयातले म्हणजे काय म्हणतो आपण एकच एक विषय घेऊन किंवा असं काय होत नाही, आपलं प्रत्येक वेगवेगळ्या विषयांमध्ये फोकस जातोय आपला. ही खूप भारी गोष्ट आहे. आणि मला वाटतं खरं तर म्हणजे तुझ्याबाबतीत जलस फील करतोय की तुला हे सगळं काय म्हणतो आपण प्रत्येक विषयाबाबतीत चर्चा करायला तुला मिळते. खूप भारी गोष्ट आहे. तुझ्यासाठी हे खूप छान अनुभव असणार आहेत. आणि म्हणजे हे जे सगळ्या प्रेक्षकांना दिसत आहेत त्या गोष्टी आणि प्लस पडद्यामागच्या गोष्टी ह्या सगळ्यातून जो म्हणजे अनुभव असतो तो नक्कीच भारी असतो. आणि त्यासाठी तुला आणि तुझ्या पूर्ण टीमला माझ्याकडून तुझ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.